नमस्कार. मी विजडमतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण ट्रान्सलेशन्स अँड रप्चर्स हेजिमॉनिक सोशल अँड लिटररी प्रॅक्टिसेस इन 19th सेंचुरी मराठी थिएटर या पुस्तकाच्या प्रकाशनाला जमलेलो आहोत आणि याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाचं औचित्य आहे. हे पुस्तक डॉक्टर कविता पाटील यांचा जो PhDचा रिसर्च आहे त्यावर त्यांनी अधिक अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये केम्ब्रिज स्कॉलर्स पब्लिशर्स लंडनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मी डॉक्टर कविता पाटील यांना यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रवीण भोळे उपस्थित आहेत. प्रवीण भोळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आहेत. ते स्वतः नाटक पण बसवतात, नाटकावर त्यांचा अभ्यास पण आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून केशव वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. केशव वाघमारे हे लेखक आहेत, अभ्यासक आहेत आणि विशेष म्हणजे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर लोकसत्तासारख्या वृत्तपत्रामध्ये लेखही प्रसिद्ध होत असतात. अन्वीक्षण नावाच्या एका मॅगझिनचे ते संपादकही होते. मी डॉक्टर कविता पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुस्तक देऊन स्वागत करावं. मी डॉक्टर कविता पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक, त्याचा अभ्यास याविषयी मांडणी करावी. नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रवीण भोळे सर, प्रमुख वक्ते आदरणीय केशव वाघमारे सर, माझे स्नेही नितीन ब्रह्मे सर, उपस्थित साहित्य, समाज व संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले आभार मानते. आजचा दिवस माझ्यासाठी केवळ एका पुस्तक प्रकाशनाचा दिवस नाही आहे, तर अनेक वर्ष मनात असलेले प्रश्न, अनेक वर्ष चाललेला शोध, अनेक ग्रंथालयातील असंख्य तास, असंख्य टिपणे, शंका, संभ्रम, पुन्हा वाचन, पुन्हा विचार आणि अनेक लोकांच्या सहकार्याने घडलेल्या एका बौद्धिक प्रवासातील महत्त्वाचा क्षण आहे. पुस्तकाविषयी खरं तर थोडक्यात बोलणं थोडं अवघड आहे, पण मी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचा प्रयत्न करते. श्रीनिवास नारायण बनहट्टी त्यांच्या मराठी रंगभूमीचा इतिहास खंड पहिला या पुस्तकात असे नमूद करतात की 19व्या शतकात मराठी रंगभूमीवर जात आणि वर्ग यातील भेद नष्ट झाला. हे विधान माझ्या मते मराठी रंगभूमीवरील जात वास्तवाच्या गुंतागुंतीकडे पुरेसे लक्ष देताना दिसत नाही. 19व्या शतकाच्या मराठी रंगभूमीच्या इतिहास लेखनाचा बारकाईने आणि चिकित्सक अभ्यास केला तर असे लक्षात येते की बनहट्टींच्या विधानाप्रमाणे अनेक इतिहासकारांनीही अशा प्रकारची विधाने केली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या इतिहास लेखनात देखील सत्यशोधक जलसा या मराठी रंगभूमीच्या उपेक्षित राहिलेल्या प्रवाहाची अनुपस्थिती आपल्याला दिसून येते. या इतिहासकारांपैकी बरेच जण उच्च जातीय सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले होते. त्यामुळे अनेकदा मराठी रंगभूमीच्या इतिहासाचे लेखन विशिष्ट सामाजिक अनुभवांच्या चौकटीतून घडताना दिसते. त्यामुळे या व अशा अनेक जातवास्तवाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विधानांचे आणि अनुपस्थितीचे चिकित्सक परीक्षण करण्याच्या गरजेतून या पुस्तकाची सुरुवात झाली. माझे पुस्तक ट्रान्सलेशन्स अँड रप्चर्स हेजिमॉनिक सोशल अँड लिटररी प्रॅक्टिसेस इन 19th सेंचुरी मराठी थिएटर हे मूळतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक अनिकेत जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2015 ते 2018 या कालावधीत केलेल्या PhD संशोधनावर आधारित आहे. माझ्या PhD प्रबंधाचं शीर्षक होतं ट्रान्सलेशन इज आफ्टर लाईफ, अ स्टडी ऑफ मराठी थिएटर फ्रॉम 1860 to 1912. पण हे पुस्तक केवळ प्रबंधाचं पुस्तकात रूपांतर नाही, तर प्रबंध पूर्ण झाल्यानंतर मला पुन्हा या विषयाकडे परत पाहावंसं वाटलं. काही नवीन संदर्भ मिळाले, काही युक्तिवाद पुन्हा तपासून पाहावेसे वाटले,
काही प्रश्न अधिक खोलात समजून घ्यावेसे वाटले आणि अशाच नव्या प्रश्नांमधून आणि नव्या पुनर्वाचनातून हे पुस्तक आकाराला आलं. आपण सामान्यतः 19व्या शतकातील मराठी रंगभूमीकडे आधुनिकतेच्या उदयाचे, सामाजिक सुधारणांचे आणि सांस्कृतिक बदलांचे क्षेत्र म्हणून पाहतो. या काळातील नाटके, भाषांतरे, सत्यशोधक जलसे, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि इतर सामाजिक सुधारणांविषयी आपण वाचतो. हे सर्व वाचताना आपल्या समोर एक चित्र उभं राहतं की मराठी रंगभूमी हा आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. पण साहित्य आणि इतिहास वाचत असताना माझ्या मनात एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत जात हा प्रश्न नेमका कुठे होता? मुख्य प्रवाहातील मराठी रंगभूमीवर आधुनिकतेची, स्त्री शिक्षणाची, सामाजिक सुधारणांची चर्चा होत होती. पण हे प्रश्न कोणासाठी उपस्थित केले जात होते? कोण बोलत होते? कोणाचे प्रतिनिधित्व होत होते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्व चर्चांमध्ये कोण अनुपस्थित होते? कारण अनेकदा संशोधनात जे समोर दिसते त्यापेक्षा जे जाणीवपूर्वक अदृश्य ठेवले जाते ते अधिक बोलके ठरते. मला असे जाणवू लागले की 19व्या शतकातील मराठी रंगभूमीवर आधुनिकतेची जी चर्चा घडत होती ती पूर्णतः सर्वसमावेशक नव्हती. काही प्रश्न केंद्रस्थानी होते, तर काही अनुभव आणि काही समुदाय या चर्चांच्या बाहेर राहिले होते. याच ठिकाणी माझ्यासमोर आणखी एक प्रश्न उभा राहिला. आधुनिकता ही सर्वांसाठी समान प्रक्रिया होती का, की तिचेही वेगवेगळे अनुभव होते? या प्रश्नांमधून पुढे जात असताना मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पडला. तो म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत भाषांतराची भूमिका काय होती? आपण अनेकदा भाषांतराकडे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर नेण्याची प्रक्रिया म्हणून पाहतो. पण मला येथे हे नमूद करणे आवश्यक वाटते की भाषांतर हे केवळ शब्दांचे स्थलांतर नसते, तर संकल्पनांचे, मूल्यांचे आणि सत्तासंबंधांचेही स्थलांतर आणि प्रत्यारोपण असते. या संदर्भात माझ्या अभ्यासात मला असं दिसलं की 19व्या शतकातील मुख्य प्रवाहातील मराठी रंगभूमीवर आलेली नाटकांची आणि आधुनिक संकल्पनांची भाषांतरे, तसेच रंगभूमीच्या उपेक्षित प्रवाहातील सत्यशोधक जलसा परंपरेत झालेले आधुनिक संकल्पनांचे सांस्कृतिक भाषांतर या केवळ साहित्यिक घटना नव्हत्या, तर त्या सामाजिक आणि राजकीय हस्तक्षेपाची साधनेही होत्या. कारण जेव्हा शेक्सपियर, मोलियर किंवा इतर युरोपियन नाटककार पहिल्यांदा मराठीत आले आणि त्याचप्रमाणे जेव्हा पाश्चिमात्य सुधारणावादी संकल्पनांनी पहिल्यांदा मराठी समाजात प्रवेश केला, तेव्हा त्या केवळ भाषिक स्वरूपात आल्या नाहीत, तर त्यांनी इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाशी संवाद साधत नव्या संदर्भात पुन्हा आकार घेतला. त्याचप्रमाणे सत्यशोधक जलसे हे जरी पाश्चिमात्य नाटकांचे किंवा साहित्यकृतींचे भाषांतर नव्हते, तरी ते आधुनिक युरोपियन संकल्पनांचे सांस्कृतिक आणि प्रतिवर्चस्ववादी भाषांतर होते. या संकल्पनांचे सादरीकरण तमाशासारख्या लोकपरंपरांवर आधारित मौखिक लोकरंगभूमीच्या माध्यमातून झाले. म्हणून या पुस्तकात भाषांतराकडे केवळ भाषिक घटना म्हणून नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हस्तक्षेपाची प्रक्रिया म्हणून पाहण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही सगळी भाषांतरे, जलसे, वृत्तपत्रे, नियतकालिके, विविध सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करताना मला विविध विचारवंतांच्या संकल्पनांची मदत झाली. या संकल्पनांनी मला 19व्या शतकातील मराठी रंगभूमी आणि सामाजिक बदलांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी दिली. पहिली महत्त्वाची संकल्पना म्हणजे हेजेमनी, म्हणजे वर्चस्व. अँटोनियो ग्रॅम्शी हा इटालियन विचारवंत सांगतो की वर्चस्व हे केवळ सत्ता किंवा दबावातून निर्माण होत नाही, ते संमती निर्माण करून टिकवले जाते. समाजातील काही संकल्पना अशा प्रकारे स्वाभाविक किंवा सर्वमान्य वाटू लागतात की आपण त्यांना प्रश्नही विचारत नाही. मराठी रंगभूमीच्या संदर्भात मला असे दिसले की भाषांतरकार, नाटककार, संपादक आणि समीक्षक यांनी विशिष्ट प्रकारचा सांस्कृतिक संवाद निर्माण केला. आधुनिकता, सामाजिक सुधारणा आणि स्त्री शिक्षण यावर चर्चा झाली, पण अनेकदा त्या चर्चांचे केंद्र उच्च जातीय समाज राहिले. व्यापक सामाजिक परिवर्तनाचा दावा केला जात होता, मात्र प्रत्यक्षात त्या सुधारणा काही विशिष्ट जाती समूहांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या दिसतात. या वर्चस्वाला आव्हान देणारा मराठी रंगभूमीतील प्रतिवर्चस्ववादी प्रवाह म्हणून सत्यशोधक जलसे समोर येतात. माझ्या अभ्यासातून मला असे जाणवले की सत्यशोधक जलसे हे केवळ पर्यायी सांस्कृतिक रूप नव्हते, तर ते मुख्य प्रवाहातील चर्चांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी जात व्यवस्था, सामाजिक विषमता, शेतकरी प्रश्न आणि धार्मिक ढोंगीपणा यासारख्या मुद्द्यांना केंद्रस्थानी आणले. अशा प्रकारे मुख्य प्रवाहातील वर्चस्ववादी सांस्कृतिक संरचनेसमोर त्यांनी एक वेगळी सार्वजनिक आणि वैचारिक जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 19व्या शतकातील मराठी रंगभूमीतील वर्चस्व केवळ नाटकांमधून नव्हे, तर नियतकालिके आणि वृत्तपत्रांमधील चर्चांमधूनही निर्माण होत होते आणि टिकवले जात होते.
रंगभूमी, विविध ज्ञानविस्तार, निबंधमाला आणि केसरी यासारख्या नियतकालिकांनी आणि वृत्तपत्रांनी विशिष्ट प्रकारच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आकार दिला, तर दीनबंधू, दीनमित्र, विजयी मराठा आणि राष्ट्रवीर यासारख्या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी त्या वर्चस्वाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. दुसरी संकल्पना म्हणजेच रप्चर म्हणजे विच्छेद. मिशेल फुको या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या विचारातून ही संकल्पना येते. आपण अनेकदा इतिहासाकडे एका सरळ रेषेत पुढे जाणाऱ्या प्रक्रियेप्रमाणे पाहतो, पण फुको सांगतो की इतिहास नेहमीच असा नसतो. काही वेळा जुन्या चौकटी मोडून नवीन चौकटी निर्माण होतात. मला असे वाटले की 19व्या शतकातील भाषांतरे अशा विच्छेदांची निर्मिती करत होते. युरोपीय नाटके मराठीत आले तेव्हा केवळ नाटकांचे भाषांतर झाले नाही, तर व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, विवाह संस्था आणि आधुनिक जीवनपद्धतीच्या संकल्पना, त्याचप्रमाणे भाषांतर सिद्धांत आणि पाश्चिमात्य नाट्यसमीक्षेतील संकल्पनाही आल्या. मात्र या संकल्पना मराठी समाजाच्या संदर्भात पुन्हा आकार घेत गेल्या. मला माझ्या अभ्यासात असेही दिसले की विच्छेद केवळ युरोपियन नाटकांच्या भाषांतरांपुरते मर्यादित नव्हते, तर सत्यशोधक जलसेही एक प्रकारचा विच्छेद निर्माण करत होते. कारण येथे केवळ नवीन आशय आला नव्हता, तर रंगभूमीची भाषा, प्रेक्षक, सादरीकरणाची पद्धत आणि सार्वजनिक संवादाची जागाही बदलत होती. मुख्य प्रवाहातील बंदिस्त रंगमंचापासून लोकांमध्ये थेट जाणाऱ्या या सांस्कृतिक स्वरूपाने एक वेगळी सार्वजनिक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विच्छेद हा केवळ संकल्पनांमधील बदल नव्हता, तर सामाजिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या स्वरूपातील बदलही होता. तिसरी संकल्पना म्हणजे आफ्टर लाईफ म्हणजेच उत्तर जीवन. वॉल्टर बेन्यामिन या जर्मन तत्त्ववेत्त्याच्या या संकल्पनेने मला खूप प्रभावित केले. तो म्हणतो की मूळ साहित्यकृती भाषांतरात संपत नाही, उलट भाषांतर म्हणजे त्या साहित्यकृतीचे नवे जीवन असते. ही संकल्पना एक रूपक म्हणून मी ह्या पुस्तकात वापरली आहे. मात्र मला असं वाटलं की भाषांतरांचे किंवा सांस्कृतिक रूपांचे उत्तर जीवन, सर्वच भाषांतरांचे किंवा सर्वच सांस्कृतिक रूपांचे उत्तर जीवन हे एकसारखे नसते. काही भाषांतरे मुक्तीच्या शक्यता निर्माण करतात, काही विद्यमान सत्तेला अधिक मजबूत करतात, तर काही या दोन्हीच्या मध्ये अडकून राहतात. म्हणून मी त्यांना एंजलिक, डीमनिक आणि लिंबो किंवा त्रिशंकूचा स्वर्ग अशा स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या संकल्पनेचा रूपक म्हणून विचार करताना मला आणखीन एक शक्यता दिसली, ती म्हणजे काही सांस्कृतिक रूपे केवळ पुढे जगत नाहीत, तर ती बदललेल्या ऐतिहासिक परिस्थितीत नव्या स्वरूपात पुन्हा जन्म घेतात. ही संकल्पना मला विशेषतः सत्यशोधक जलशांच्या संदर्भात महत्त्वाची वाटली, कारण मला माझ्या अभ्यासात असं दिसलं की सत्यशोधक जलसे मुख्य प्रवाहातील रंगभूमीवरील भाषांतरांप्रमाणे एका विशिष्ट काळापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांच्यातील काही प्रतिरोधक शक्यता पुढे जाऊन आंबेडकरी जलशांच्या स्वरूपात पुन्हा समोर आल्या. याच संदर्भात मला आणखीन एक प्रश्न पडला की समाजात संकल्पना निर्माण कोण करतात, समाजाला दिशा कोण देतात आणि कोण ठरवतात की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधताना मला ग्रॅमशी यांची ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स आणि फुको यांची युनिव्हर्सल इंटेलेक्च्युअल्स ही संकल्पना उपयुक्त वाटली. ग्रॅमशी सांगतो की प्रत्येक समाज स्वतःचा बुद्धिजीवी वर्ग निर्माण करत असतो. 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या संदर्भात पाहिले तर भाषांतरकार, नाटककार, संपादक, समीक्षक हे केवळ साहित्य निर्मिती करत नव्हते, तर समाजातील विचारांच्या निर्मितीतही सहभागी होत होते. ते त्यांच्या उच्च जातीय समूहांच्या सांस्कृतिक संकल्पना आणि हितसंबंध पुढे नेत होते. तर दुसरीकडे युनिव्हर्सल इंटेलेक्च्युअल ही संकल्पना अधिक व्यापक सामाजिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. माझ्या वाचनात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य असेच दिसते, कारण ते केवळ एका सामाजिक समूहापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी जात, शिक्षण, सामाजिक विषमता आणि न्याय यासारख्या व्यापक प्रश्नांना केंद्रस्थानी आणले. म्हणूनच या पुस्तकात एका बाजूला काही सांस्कृतिक घटक वर्चस्वाच्या रचनांमध्ये कार्यरत दिसतात, तर दुसऱ्या बाजूला फुले आणि सत्यशोधक परंपरा त्या रचनांना प्रश्न विचारणारी प्रतिव्यवस्था म्हणून समोर येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण मला भारतातील विविध जातींमधील असमान संबंध आणि कार्यपद्धती समजून घेण्यास उपयुक्त ठरले. आंबेडकरांचा युक्तिवाद मला विशेष महत्त्वाचा वाटला. या पुस्तकात एका महत्त्वाच्या प्रवासाची नोंद आहे, मुख्य प्रवाहातील मराठी रंगभूमीकडून सत्यशोधक जलसांकडे जाणारा प्रवास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विद्वान ब्राह्मणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू झालेली दक्षिणा व्यवस्था पेशव्यांच्या काळातही कायम ठेवण्यात आली आणि 1818 नंतर ब्रिटिश सरकारनेही ती पुढे चालू ठेवली. मात्र 1836मध्ये ब्रिटिशांनी दक्षिणेचे रूपांतर धर्मनिरपेक्ष अनुदानात केले. यानंतर 1851 पासून दक्षिणा पारितोषिक समितीने मूळ साहित्य कृतींसह भाषांतरित साहित्य कृतींनाही पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
या धोरणांमुळे 1960 नंतर युरोपियन नाटकांच्या मराठी भाषांतरांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. परिणामी 1860 ते 1912 या अवघ्या 52 वर्षांच्या काळात युरोपियन नाटकांची सुमारे 110 मराठी भाषांतरे निर्माण झाली. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे याच दक्षिणा समितीने, पारितोषिक समितीने ज्योतिराव फुले यांचे तृतीय रत्न हे नाटक आणि त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची रचना त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत नाकारली होती, कारण या साहित्यकृती ब्राह्मणी वर्चस्वाला प्रश्न विचारत होत्या. समितीवरही प्रामुख्याने त्याच उच्च जातीय समूहाचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांना पोषक ठरणाऱ्या साहित्यकृती आणि भाषांतरांनाच मान्यता आणि पुरस्कार मिळत होते. मुख्य प्रवाहातील मराठी रंगभूमीवरील प्रामुख्याने उच्च जातीय, त्यातल्या त्यात ब्राह्मण समाजातील भाषांतरकार, नाटककार, संपादक आणि समीक्षक कार्यरत होते. त्यामुळे या भाषांतरांमध्ये उच्च जातीय समाजातील म्हणजेच ब्राह्मण किंवा मराठा किंवा राजपूत व्यक्तिरेखा आणि त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी दिसतात, तर खालच्या जातींचे प्रश्न, अस्पृश्यता, जातीय विषमता आणि उपेक्षित समुदायांचे अनुभव या चर्चांच्या बाहेर राहिलेले दिसतात. या सर्व 110 भाषांतरांमध्ये एकही दलित व्यक्तिरेखा किंवा इतर कुठल्याही क्षुद्र समजल्या जाणाऱ्या जातीतील पात्र रेखाटलेले मला माझ्या अभ्यासाअंती आढळून आले नाही. आणि याच ठिकाणी 122 सत्यशोधक जलसे आणि त्यांच्या 1896 ते 1930 या दरम्यान गावोगाव झालेल्या सादरीकरणाचे जग आपल्यासमोर येते. इथे हे नमूद करणे मला आवश्यक वाटते की यातले अगदी थोडे जलसाकार हे खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील होते, तर इतर सगळे जलसाकार हे मराठा समाजातील होते. ज्योतिराव फुले, तृतीय रत्न, सत्यशोधक समाज आणि त्यानंतरची जलसा परंपरा ही मुख्य प्रवाहाला प्रवाही उत्तर देत होती, पर्यायी उत्तर देत होती. माझ्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की हा केवळ वेगळा सांस्कृतिक प्रकार नव्हता, तर तो एक काउंटर डिस्कोर्स, प्रतिव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होता. ही गावोगाव फिरणारी, लोकांशी थेट संवाद साधणारी लोकरंगभूमी होती. तमाशासारख्या लोकनाट्य परंपरेत रुजलेली ही रंगभूमी लावण्या, वगनाट्य, छक्कड, व्यंग, लोकभाषा आणि लोकपरंपरांच्या माध्यमातून जातीय विषमता, धार्मिक ढोंगीपणा, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक अन्याय यावर भाष्य करत होती. रंगभूमीचे हे दोन्ही प्रवाह मनोरंजनासोबत सर्वसमावेशक सामाजिक सुधारणा घडून आणण्याचा दावा करत होते. मात्र या चिकित्सक अभ्यासातून असे दिसून आले की हा दावा त्यांच्या नाट्यप्रयोगांमधून पूर्णपणे प्रत्यक्षात उतरला नव्हता. सत्यशोधक जलस्यांच्याही बऱ्याच मर्यादा होत्या. माझ्या अभ्यासांती असे स्पष्ट झाले की त्यांनी शेतकरी आणि काही खालच्या जाती समूहांच्या प्रश्नांना पुढे आणले, तसेच काही ठिकाणी ब्राह्मण स्त्रियांच्या प्रश्नांनाही स्थान दिले, परंतु दलित प्रश्न पूर्णपणे केंद्रस्थानी आलेले दिसत नाहीत. तसेच क्षुद्रांनी अतिशूद्रांशी केलेल्या व्यवहारावरही पुरेशा स्पष्टतेने भाष्य झालेले दिसत नाही. त्यामुळे सत्यशोधक जलशांच्या रंगभूमीवरील सादरीकरणे समावेशक समाज सुधारणेची क्रांतिकारक शक्यता निर्माण करणारी वाटत असली तरी ती स्वतःमध्ये संपूर्ण सामाजिक क्रांतीचे रूप नव्हती. म्हणूनच मला असे वाटले की सत्यशोधक जलशांना पूर्णतः एंजलिक किंवा डिमनिक म्हणू शकत नाही आणि त्याचप्रमाणे ते लिंबोमध्येही अडकून राहत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये मूलभूत परिवर्तनाची शक्यता होती. म्हणूनच आपल्याला पुढे जाऊन असे म्हणता येते की सत्यशोधक जलस्यांचे कार्य हे विशिष्ट ऐतिहासिक काळात संपत नाहीत. त्यातील काही प्रतिरोधक शक्यता पुढे नव्या सामाजिक आणि राजकीय संदर्भात पुनर्जन्म घेतात. हा पुनर्जन्म आंबेडकरी जलशांच्या स्वरूपात दिसून येतो, जिथे दलित प्रश्न अधिक स्पष्टपणे केंद्रस्थानी येऊ लागतात. हे सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी या पुस्तकाची रचना 6 प्रकरणांमध्ये केली आहे. प्रत्येक प्रकरण मराठी रंगभूमी, भाषांतर आणि सामाजिक बदलांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करते. पहिले प्रकरण ट्रान्सलेशन ॲज आफ्टर लाईफ, ट्रान्सप्लांटेशन अँड ड्रामॅटिक जॉनर्स. हे प्रकरण मराठी रंगभूमीवरील विविध नाट्य प्रकारांच्या निर्मितीत भाषांतर आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा प्रभावाचा विचार करते. त्याचप्रमाणे भाषांतराच्या आफ्टर लाईफ या रूपकाच्या माध्यमातून भाषांतरित नाटकांचे सांस्कृतिक उत्तरजीवन कशा प्रकारे घडत होते याचा अभ्यास करते. दुसरे प्रकरण मॉडर्निटी इन द डिस्कोर्स ऑफ मराठी थिएटर, विमेन, कास्ट अँड एज्युकेशन इन ड्रामा ट्रान्सलेशन्स. या प्रकरणात भाषांतरित नाटकांमधून मांडल्या गेलेल्या आधुनिकतेच्या संकल्पनेचे चिकित्सक वाचन केले आहे. विशेषतः स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि जातीय वर्चस्व यांच्यातील संबंधांचा मागोवा घेतला आहे. तिसरे प्रकरण मॉडर्निटी इन द काउंटर डिस्कोर्स ऑफ मराठी थिएटर, विमेन, कास्ट अँड एज्युकेशन इन तृतीय रत्न अँड सत्यशोधक जलसा. या प्रकरणात ज्योतिराव फुले, तृतीय रत्न आणि सत्यशोधक जलसा परंपरेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील रंगभूमीला निर्माण झालेल्या प्रतिपरंपरेचा अभ्यास केला आहे.
या प्रकरणात सत्यशोधक जलसा ही केवळ लोकपरंपरा नसून प्रतिरोधात्मक सांस्कृतिक भाषांतरांची प्रक्रिया म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चौथ्या प्रकरणात अ ट्रेंड इन थिओरी ऑफ ट्रान्सलेशन, मराठी ट्रान्सलेटर्स अँड क्रिटिक्स थिओरायझिंग ट्रान्सलेशन मध्ये 19व्या शतकातील मराठी भाषांतरकार आणि समीक्षक भाषांतराविषयी कशा प्रकारे विचार करत होते याचा अभ्यास केला आहे. भाषांतर असेल, रूपांतर, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक अनुरूपता या संदर्भातील चर्चांचा या प्रकरणात विचार केला आहे. पाचवे प्रकरण अ ट्रेंड इन ड्रामा क्रिटिसिझम, सोशल रिफॉर्म, फार्स अँड ट्रॅजेडी या प्रकरणात मराठी नाट्य समीक्षेच्या उदयाचा अभ्यास केला आहे. प्रहसन, शोकांतिका, रससिद्धांत, सामाजिक सुधारणा, प्रेक्षकांची अभिरुची आणि रंगभूमीचे सामाजिक कार्य याविषयी त्या काळात निर्माण झालेल्या चर्चांचा मागोवा या प्रकरणात मी घेतला आहे. आणि शेवटच्या म्हणजे समारोपाच्या प्रकरणात या सर्व चर्चांमधून पुढे आलेल्या निष्कर्षांच्या आधारे मराठी रंगभूमी, भाषांतर, आधुनिकता आणि जातीय संबंधांचे पुनर्वाचन करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यामागील ग्रंथालयीन प्रवास. संशोधनाबद्दल अनेकदा अशी संकल्पना असते की आपण ग्रंथालयात जातो, पुस्तक वाचतो, ते घेतो, वाचतो आणि मग लिहायला सुरुवात करतो. पण माझा अनुभव मात्र वेगळा होता. या संशोधनाच्या प्रवासात मला अनेक दुर्मिळ ग्रंथ, जुनी भाषांतरे, नियतकालिके आणि वर्तमानपत्रे शोधावी लागली. काही पुस्तकांची पाने अक्षरशः तुटत होती, काहींवरील अक्षरे अस्पष्ट झाली होती, तर काहींची सुरुवातीची पानेच गायब होती. काही वेळा एखाद्या नाटकाचा किंवा भाषांतराचा उल्लेख सापडत होता, पण मूळ मजकूर मात्र उपलब्ध नव्हता. तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काही वेळा आपण संशोधनात मजकूर वाचत नसतो, तर त्या मजकुरात जे उपलब्ध नाही तेही आपल्याला बरंच काही सांगत असतं. विशेषतः सत्यशोधक जलशांच्या संदर्भात मला असं दिसलं की अनेक गोष्टी जतनच झालेल्या नव्हत्या. काही साहित्य प्रकाशित झाले नाही, काही टिकून राहिले नाही, तर काही गोष्टी स्मृती, मौखिक परंपरा आणि लोकांच्या अनुभवांमध्ये जिवंत राहिल्या. म्हणून हा प्रवास केवळ पुस्तके शोधण्याचा नव्हता, तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि इतर ठिकाणच्या ग्रंथालयांमध्ये काम करताना मला अनेकदा असं वाटलं की मी केवळ संशोधन करत नाही आहे, तर विस्मृतीत गेलेल्या सांस्कृतिक इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आहे. हे पुस्तक मी सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे आणि ताराबाई शिंदे यांना समर्पित केले आहे. या 3 व्यक्तिमत्वांनी केवळ त्यांच्या काळातील काही प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या काळाच्या मर्यादांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले. त्यांनी समाजाने स्वाभाविक मानलेल्या अनेक गोष्टींचे पुनर्वाचन केले. त्यांनी विचारलेले प्रश्न हे केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते आजही आपल्याशी संवाद साधतात. त्याचप्रमाणे हे पुस्तक मी जातीय हिंसेत ज्यांचे आवाज कायमचे दडपले गेले, ज्यांच्या कथा कधीच लिहिल्या गेल्या नाहीत किंवा वाचल्या गेल्या नाहीत, त्या सर्वांच्या स्मृतीला देखील अर्पण केलेले आहे. या संशोधनात ज्यांचे मला सहकार्य लाभले त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे, मनापासून ऋणी आहे. माझे मार्गदर्शक प्राध्यापक अनिकेत जावरे यांची मी अत्यंत आभारी आहे, कारण त्यांनी मला प्रश्न विचारायला शिकवलं, त्यांनी मला खऱ्या अर्थानं वाचायला आणि लिहायला शिकवलं. सर आज कार्यक्रमात असते तर सर हा क्षण जास्त विशेष ठरला असता. त्याचप्रमाणे उर्मिला भेर्डीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके मला उपलब्ध करून दिली आणि आर्काइव्हल रिसर्च संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांची विशेष ऋणी आहे. माझे स्नेही नितीन ब्रह्मे सर यांनी मला गोपाळबाबा वलंकर यांची विटाळ विध्वंसन ही महत्त्वाची पुस्तिका उपलब्ध करून दिली. तसेच त्यांच्याशी झालेल्या चर्चांमधून अनेक विचार आणि प्रश्न पुढे आले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते. या पुस्तकाला जागतिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल केम्ब्रिज स्कॉलर्स पब्लिशिंग इंग्लंड यांचे मी मनपूर्वक आभार मानते. माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रख्यात इतिहासकार प्राध्यापक रोझालिनो हॅनलन यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आणि त्यांच्या लेखनातून मला सतत बौद्धिक प्रेरणा मिळत आली आहे. तसेच रोमानियातील युनिव्हर्सिटी ऑफ गलाती येथील डॉक्टर कोरिना दोब्रोता यांनी या पुस्तकासाठी एन्डॉर्समेंट लिहून या कार्याचा गौरव केला. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. वैयक्तिक स्तरावर माझे आईवडील सुरेखा पाटील, रतन पाटील आणि माझा भाऊ स्वप्नील पाटील यांचे विशेष आभार, कारण वेळप्रसंगी त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे मला अभ्यासाची शिस्त लागली.
त्याचप्रमाणे संशोधनाचा प्रवास आपल्याला खरं तर एकटीचा वाटतो, पण तो बऱ्याचदा एकटीचा नसतो. आपण आपल्या अभ्यासात गुंतलेलो असतो तेव्हा अनेकदा आपलं कुटुंब शांतपणे अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतं. मला अशी शांत खंबीर आणि सतत साथ लाभली ती माझे पती डॉक्टर अनिल सोनवणे यांची. त्यांची देखील मी मनापासून ऋणी आहे. समारोप करताना मला एवढंच म्हणायचं आहे की हे पुस्तक वाचताना 19व्या शतकातील मराठी रंगभूमीच्या निर्मितीत भाषांतर, विच्छेद, वर्चस्व आणि सामाजिक सुधारणा यांच्या भूमिकेकडे नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करतं. संग्रहित दुर्मिळ साहित्य, तत्त्वज्ञान, चिकित्सक सिद्धांत आणि मजकुरांच्या सखोल वाचनाला एकत्र आणत हे पुस्तक रंगभूमीवरील भाषांतरे, आधुनिकतेशी संबंधित व्यापक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वाटाघाटींमध्ये कशाप्रकारे सहभागी होत होती याविषयी नवे आकलन सुचवते. भाषांतर अभ्यास, शेक्सपियर अभ्यास, रंगभूमीचा इतिहास, स्त्री अभ्यास, जात अभ्यास आणि दक्षिण आशियाई सांस्कृतिक इतिहास या क्षेत्रातील अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक विशेषतः उपयुक्त ठरेल अशी मी आशा व्यक्त करते. भाषा, सत्ता आणि अस्मिता यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्यात रस असलेल्या वाचकांना या अभ्यासातून वसाहतवाद आणि सामाजिक सुधारणांच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांना साहित्य आणि रंगभूमीने दिलेल्या प्रतिसादांचे सविस्तर चित्र पाहायला मिळेल. हे पुस्तक म्हणजे काही शेवटचा शब्द नाही, उलट ते काही नवीन प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करते. जर या पुस्तकामुळे एखादा विद्यार्थी, संशोधक किंवा वाचक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे, भाषांतराकडे, आधुनिकतेकडे आणि जातीव्यवस्थेकडे नव्या दृष्टीने पाहू लागला तर मला वाटेल की या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाला. आज या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या प्रवासाचा भाग झालात. यासाठी मी पुन्हा एकदा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रवीण भोळे सर, प्रमुख वक्ते आदरणीय केशव वाघमारे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर, मित्रपरिवार या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आपल्या उपस्थितीमुळे हा क्षण माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय झाला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करूया. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं अनावरण करावं. मी डॉक्टर अनिल सोनवणे यांनाही विनंती करतो की त्यांनी अनावरण करण्यासाठी यावं. प्रमुख वक्ते केशव वाघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. Translation and Ruptures, Hegemonic Social and Literary Practices in 19th Century Marathi Theatre या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण इथे सगळे जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण भोळे सर, पुस्तकाच्या लेखिका कविता पाटील आणि उपस्थित मित्रांनो, खरं तर आपण 10-12 जणच आहोत. काय भाषणाचा सूर काही, पण एक चर्चेचा सूर या निमित्तानं किंवा काही प्रश्न, जसं कविता पाटील असं म्हणाल्या की याच्या निमित्तानं आपण कसं प्रश्न उभा करू. खरं तर जेव्हा मला नितीननी फोन केला होता तेव्हा नितीननी फोन असा केला की ते नेहमीप्रमाणे की केशव माझं एक काम आहे तुझ्याकडे. तर मला असं वाटलं की काहीतरी एक मित्रत्वातलं नेहमीचं काम असेल. तर ते मी म्हणालो हां ठीक आहे सांगा. पण ते सांगण्याच्या पूर्वी ते मला असं म्हणाले की नाही म्हणायचं नाही. तर आता मला वाटलं की फार व्यक्तिगत काम असेल आणि म्हणून मी हो म्हणून टाकलं. आणि मग ते असं म्हणाले की नाही पुस्तकाचं प्रकाशन आहे. आणि मी एकदम जाम उडालो. अरे मी म्हणालो मला त्याबद्दल काहीच खरंच माहिती नाही. तर ते असं म्हणाले की नाही, कविता पाटील मॅडम आपल्या सगळ्यांना ओळखतात, आपल्या परिवारातल्याच आहे, चळवळीतल्या. तर कदाचित तू त्यांच्याशी जरा बोल आणि त्या पुस्तकावर बोलण्यापेक्षा त्या पुस्तकाच्या अनुषंगानं काही चर्चा करता येईल का, असं एक विषय झाला. आणि मग कविता पाटील आणि मी जरा थोडंसं त्यांचा फोन आल्याच्या नंतर आम्ही अर्धा तास काहीतरी बोललो. आणि मग जरा मला थोडासा काय बोलायचं याचा जरा सूर, थोडासा काहीतरी एक अंदाज आला. आणि मी ते पुस्तक जे 20-25 पानं पाठवली होती ती मी बघितलेली होती. तर एक कार्यकर्ता, खरं तर मी काय तसा अकॅडमिक माणूस नाही आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून मला जे काही काम करत असताना जे काही लागतं, एक वैचारिक ज्याला आयुध म्हणतो, ते शोधत असतो, वाचत राहतो. त्या अर्थानं मी तसा वाचणारा माणूस आहे. पण जरा वाचनाची जी एक अकॅडमिक शिस्त असते असा शिस्तीचा माणूस मी काही नाही. आगळपगळ काहीतरी वाचत राहतो कामाच्या निमित्तानं, एवढं एक. पण या निमित्तानं जी काही एक प्रश्न उपस्थित केले, त्यांनी जी काही मांडणी केली, त्या मांडणीच्या संदर्भानं एक कार्यकर्ता म्हणून मला काय मांडणी करता येईल,
याच्या संदर्भानं जेव्हा एक विचार करत होतो आणि पुस्तकाचं जेव्हा एक स्ट्रक्चर आणि त्यांची जी आत्ताची काय मांडणी, याच्यातून एक लक्षात आलं की ते एका सांस्कृतिक राजकारणाच्या बद्दल ते काहीतरी बोलू पाहत आहे. खरं तर सांस्कृतिक राजकारण हेच सर्वात महत्त्वाचं वर्चस्वाचं खरं राजकारण असतं, ज्याला आपण एक कल्चरल पेस म्हणतो. त्या पेसमध्येच ह्या सगळं राजकारण घडत असतं. आणि या कल्चरल पेसच्या राजकारणामध्ये ज्या एक नाना प्रकारच्या प्रतिमा आहेत त्या एकमेकाला टकरत राहतात, छेदत राहतात एकमेकाला. जसं त्यांनी ग्रामसीचा संदर्भ देऊन काउंटर हेजेमनी असं म्हणालो की असा एक संघर्ष आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतो. आणि मग हा संघर्ष खूप वेगवेगळ्या रोजच्या जीवनातच नाही तर साधारणतः आपल्या रोजच्या रीतिरिवाजापासून, रोजच्या जगण्यापासून, चालीरीतीपासून ते लेखन, चित्रकला असेल, भाषांतर असेल, ह्या सगळ्यामध्ये ते आपल्याला दिसतं. किंवा जसं एक आपण असं म्हणालो की भाषांतराचा संदर्भ, की ठीक आहे एखादा माणूस भाषांतर करतो, पण ते असं म्हणाले की ते भाषांतर केवळ शब्दाचं भाषांतर नसतं, तर एका मूल्याचं पण भाषांतर असतं. कारण का तो जो शब्द आहे की तो त्याचा अर्थनिर्णयन कसा घेतो, तो कसा त्याचा अर्थ लावतो, ह्या सगळ्या गोष्टीचं एक राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतं. आणि तेच राजकारण त्यांनी साधारणतः सत्यशोधक जलशाच्या निमित्तानं 19व्या शतकातलं जे एक राजकारण आहे ते या आपल्या PhDच्या प्रबंधामध्ये उलगडून दाखवण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी घेतलेली जी कष्ट आहेत या सगळ्यांच्याबद्दल आपण वाचलं. त्यांनी त्यांच्या एक आपला जो मेंटर असतो त्याच्याप्रतीची जी एक बौद्धिक कृतज्ञता जी आहे तर ती बौद्धिक कृतज्ञता पण त्यांनी व्यक्त करताना त्यांना घवेरून आलं. कारण का अनिकेत जावरेंना मी पहिल्यांदाच काळे पांढरे स्फुट वाचत असताना त्यांनी ग्रामसीचा आणि जो आंबेडकराचा संबंध लावला होता तो मला खूपच महत्त्वाचा वाटला होता. खरं तर हे डिकोड करण्याची का गरज आहे, म्हणजे मला असं वाटतं की हे पुस्तकाचं महत्त्व काय. तर अनेकांना एक सांस्कृतिक राजकारण आणि त्याचा अर्थ कसा लावायचा याचा काहीही एक संबंध माहिती नसतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण सिनेमा बघतो, तर हे सिनेमा बघत असताना किंवा नाटक बघत असताना सुद्धा बहुसंख्य प्रेक्षक एक मनोरंजन म्हणून ते बघत असतात. त्याचं आस्थेटिक काय आहे, त्याचं सौंदर्यशास्त्र काय आहे, किंवा त्याच्या प्रेझेंटेशनमधून जी एक मूल्यव्यवस्था समोर आणली जाते ती मूल्यव्यवस्था नक्की कशाच्या पद्धतीची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की जनरल समजा आपण क्रांतीवीर सिनेमा बघतो, तर क्रांतीवीर सिनेमामध्ये ज्या पत्रकारबाई भांडणाऱ्या बाई असतात ह्या नेमक्या दीक्षितच का असतात, त्या काहीतरी कांबळे, वाघमारे अशा का नसतात बरं, म्हणजे अशाच का असतात. तर ही जी एक गोष्ट असते, किंवा सिनेमामधले ज्या काही एक अदृश्य प्रतिमा असतात, केवळ म्हणजे संवादाचं तर एक राजकारणच असतं, परंतु त्याच्या बाजूला जी काही एक चित्र असतात ही चित्र पण काही आपल्याला सांगू पाहतात त्याचा अर्थ कसा लावायचा. उदाहरणार्थ मी त्यांचंच फॅन्ड्रीचं काल एक परीक्षण वाचत होतो की फॅन्ड्रीमध्ये शाळेच्या समोरून शेवटचा जो शीन आहे त्या डुकराला असं पकडतात आणि शाळेच्या समोरून घेऊन जातात. पण एक इंटरेस्टिंगली की ते काही चित्र बोलत नाहीत, पण फुले, शाहू, आंबेडकराचे चित्र आहे आणि त्याच्यावरून ते डुक्कर घेऊन जातात. म्हणजे आपण फुले, शाहू, आंबेडकराच्या विचारावर नक्की हे डुक्कर फिरवलेलं आहे, हे सगळं संपवलेलं आहे, इथं काही अर्थ राहिलेला नाही असं एक न सांगता सुद्धा एक अर्थबोध आपल्यासमोर येतो. अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण आपल्यासमोर दिसतं. हे सगळं सांस्कृतिक राजकारण जसं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलं, नाटकामध्ये कसं घडलं, तसंच ते इंटरेस्टिंगली मला असं वाटतं की ते सिनेमामध्ये पण तसंच घडत होतं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. की जसं त्यांनी ग्रामसीचा संदर्भ दिला की ग्रामसी जसं म्हणतो की जेव्हा एखादा वर्ग एखाद्या समूहावर राज्य करतो तर तो बऱ्याच वेळेला बंदूक आणि शासनाचं करत नाही, तर तो सहमतीनं तो मिळवतो. तर त्याच्यासाठी त्याची एक मनोभूमिका तयार करत असतो आणि ती मनोभूमिका तयार करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो वाटा असतो कला, संस्कृती आणि भाषांतराचा असतो. आणि तेच त्यांनी कसं नीटपणे पकडलं असं मला असं वाटतंय. परंतु हे पकडण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला असं वाटतंय की साधारणतः पेशवाईपर्यंत इथल्या ब्राह्मण समूहाला सांस्कृतिक राजकारणाबद्दल फार काय देणं घेणं आहे असं वाटत नाही. जेव्हा पेशवाई जाते आणि राजकारणातून सगळंच संपतं आणि जी एक रिक्तता येते ती मला असं वाटतं रिक्तता अशा पद्धतीच्या सांस्कृतिक राजकारणानं ते भरायला सुरुवात करतात. कारण का त्याच्या अगोदरचा कला संस्कृतीमधला जो सगळा संबंध आहे तो इथल्या दलित बहुजन कष्टकऱ्यांचा संबंध आहे. कारण का अशा पद्धतीचं संगीत, अशा पद्धतीचं वाद्य किंवा ह्या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या की याचा संबंध सगळ्या कष्टकरी जमातीशी आहे. आणि असं म्हटलं पण जायचं की म्हारा मांगा घरी गाणं, कुणब्या घरी दानं आणि बामणा घरी लिवणं, बामणा घरी लिवणं, कुणब्या घरी दानं आणि म्हारा मांगा घरी गाणं. तर असं एक, आणि मी ह्या सगळ्या परंपरेतनं आलेलो आहे.
तर याचा जो म्हणजे संबंध आहे की संस्कृतीचा आणि याचा, तर ब्राह्मणाचा कला संस्कृतीची कधीच संबंध नव्हता असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला असं म्हणायचं आहे की बघा, कला संस्कृतीसाठी काहीतरी वाद्य लागतात. तर पहिलं आहे चर्मवाद्य आणि दुसरं आहे मेटल. तर मुळात चर्मवाद्य हे त्यांच्यासाठी अनटचेबल होतं, ते त्याला कधीच हात लावत नव्हते. आणि त्याच्याबद्दलचा एक इतिहास मला असं वाटतं टी कृष्णा जे आहेत कर्नाटकाचे, त्यांनी बऱ्यापैकी समोर आणलेला आहे की याचा आणि यांचा काही संबंध नव्हता. पण मग काही लोक असं म्हणतील की नाही, मेटल जेव्हा आलं तेव्हा त्याची सुरुवात झाली का. पण गंमत अशी आहे की मेटलचं सुद्धा नव्हतं, की उदाहरणार्थ की वेगवेगळ्या ज्या स्ट्रिंग वापरल्या जातात, तर मी असं एक बघितलं की कर्नाटकामध्ये आणि खास करून देवदासी प्रथेमध्ये एक झुमरूक नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. आता हे झुमरूक काय आहे, तर आपण असं म्हणतो की जी तार आहे ना, तार मेटल म्हणून आपण तार वापरतो, पण झुमरूकमध्ये जी तार वापरली जाते ती मेटलची नाही, तर ती प्राण्याच्या आतड्याची तार वापरली जाते. म्हणजे ती इतकी बारीक केली जाते आणि तिचा आवाज हा मेटल सारखा येतो. आणि ते देवदासी समूहामधले अनेक लोक आज सुद्धा निपाणी आणि त्या भागामध्ये वापरतात, त्याला ते झुमरूक म्हणतात. तर त्याच्यामुळं मेटलच्या अगोदर सुद्धा मेटलसारखं जे काही केलं ते सुद्धा इथल्या दलित कष्टकरी लोकांनी केलं. किंवा अनेक शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे की ही शाहिरी आणि हे जे सगळं आलं, ह्या शाहिरी परंपरेचे जे बीज आहेत ते आपल्याला सुफी परंपरेमध्ये बघायला मिळतात. शाहिरी हा शब्दसुद्धा सुफी आणि त्या परंपरेमधनं आलेला आहे. म्हणजे तो तमाशा ही जी सगळी गोष्टसुद्धा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसते. म्हणजे शब्द तसा तो हे आहे, मूळ माल मटेरियल महाराष्ट्रीयन आहे, पण शब्द मात्र तो तिकडचा आहे. तर अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण जे मला असं वाटतं की घडलं मोठ्या प्रमाणामध्ये, ते पेशवाईच्या नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये घडायला लागतं. तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये तरी एक सांस्कृतिक राजकारण म्हणून जे काही होतं ते इथल्या कृषी संस्कृतीतलं आणि दलित या सगळ्यांचं होतं. मला दोन गोष्टीवर प्रश्न आहेत की साधारणतः मला जे निर्माण झाले की पाटील मॅडम असं म्हणाले की सत्यशोधक जलशाचं एक पुनर्जन्म आंबेडकरी जलशामध्ये मला दिसतो. तर मला असा एक प्रश्न पडला आहे की साधारणतः सत्यशोधक जलशाची सुरुवात त्यांनी किती साली शोधली असं माहिती नाही, पण साधारणतः असं म्हटलं जातं की सत्यशोधक जलसा हा भीमराव महामुनी हे त्याचे एक मुख्य होते आणि ओत्तूरचे, आणि त्यांनी ही सुरुवात केली. पण त्याचा कालखंड 1910 असं दाखवलं जातं. हां, 1910 असं आता जे 1896चा जो सगळा संदर्भ आहे तो 1896चा संदर्भ असा आहे अलीकडे की महात्मा फुलेंनी तृतीयरत्न नाटक मुकुंदराव पाटील आणि भालेकरांच्या मदतीनं इथं मुळा मोठा नदीच्या काठी स्वतः त्यांनीच ते नाटकांचा प्रयोग फुल्यांनीच केलेला होता. आणि त्याच्यामुळं हे जे पण त्या अगोदर भीमराव महामुनीच्या अगोदर किसन फागोजी बनसोडे असतील किंवा हरिभाऊ तोरणे असतील, ही सगळी जी लोक आहेत ही सगळी दलित परंपरेमध्ये होती. तर मला प्रश्न असा विचारतो की असं दलित भीमराव महामुनींना असं कोणी सांगितलं की ते सोनार जातीचे होते, काही लोकांचं म्हणणं आहे की ते मराठा जातीचे होते, असा पण एक सगळा. आणि शेतकरी मध्यम जातीमध्ये कला आणि संस्कृतीच्या बद्दल त्या काळामध्ये पर्यंत तरी फार काही आस्था नव्हती. म्हणजे नेमाडे इंटरेस्टिंगली कोसलामध्ये एक सुंदर हे आहे की तो पांडुरंग सांगवीकर बासरी वाजवतो, तर त्याचा बाप म्हणतो की ते फेक ते लाकूड फेक ते लाकूड. म्हणजे बासरीमधला आणि लाकडामधला फरक पण कळत नाही, इतके हे उदासीन आहेत. पण त्याचबरोबर असं दिसेल की महार, मांग, चांबार ह्या ज्या सगळ्या त्या काळातल्या जातीच्या निमित्तानं त्यांच्या कला होत्या, त्यांची वाद्य होती. म्हणजे उदाहरणार्थ ढोलकी हे महार वाजवतात, हलगी मांग वाजवतात, मोठं संबळ धनगर वाजवतात, किंगरी नावाचं जे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते परत आणखी ते पिंगळा वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या जाती वाजवतात. आणि त्याचं जतन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आपल्याला दिसत आहेत. हे परंपरेनं त्यांच्यामध्ये आलेलं होतं. तमाशा ज्याला आपण म्हणजे तमाशाचं नाव हे नंतर तमाशा झालं, पण त्या तमाशाला मूळ महारी तमाशा असं सगळं म्हटलं जायचं, कारण का त्या तमाशाची सुरुवात महार या सगळ्याकडनं झाली. आता जलसा जो हा प्रकार आहे हा तमाशातलंच एक मॉडर्न सगळं स्वरूप आहे की त्याच्यातली जी तमाशातली अश्लीलता असेल किंवा तमाशातला जो आशय होता तो सगळा आशय बाजूला काढला आणि त्याच्यामध्ये एक प्रबोधनाचा आशय करून लोकांच्या समोर हे आणलं.
तर मग मला हे नाही कळत आहे की ही मूळच्या जलशामध्ये ही जी लोक होती तर त्याच्या ढोलकी कोण वाजवत असेल. म्हणजे आपल्याला समजा भीमराव महामुनी किंवा आणखी एक पाटील म्हणून जे सातारचे ते आपल्याला दिसतील की ते एक मुख्य त्याचा चेहरा आहे, पण त्याचं नैपथ्य कोण करत होतं आणि त्या नैपथ्याचं जे सांस्कृतिक भांडवल होतं ते शेतकरी मध्यम जातीमध्ये नव्हतं, ते तर इथल्या महार मांगामध्येच होतं. तर त्याच्यामुळं मला असं वाटतंय की सत्यशोधक जलसे सुद्धा एका अर्थानं ते आंबेडकरी जलशाचंच हे होतं की तो थोडंसं पुढे एक रप्चर एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसतं आहे. कारण का की मग नंतर आपल्याला असं दिसतं की आंबेडकरी जलसे बाहेर जाण्याचं कारण की ह्याच्यातच त्याची कुठंतरी बीजं होती का, की नंतर फुल्यांच्या मृत्यूवाच्या नंतरच इथल्या सत्यशोधकांनी महार मांग चांबार ढोर यांना फुल्याच्या अंत्ययात्रेत येण्याला प्रवेश नाकारला आणि 1895च्या इलेक्शन्समध्ये तर सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये तर त्यांनी जाहीर पत्रकच काढलं की महार मांग चांबार ढोर यांना सत्यशोधक समाजाच्या ह्याच्यामध्ये येणार नाही. तर हा फुल्यांनी सुरू केलेलं जे प्रबोधनाचं जे सगळं काम होतं ते एका सगळं उलट दिशेनं जायला सुरुवात झालं. ते इतक्या उलट दिशेनं जायला सुरुवात झालं की तृतीयरत्नाचं जे नाटक केलं त्या तृतीयरत्नाच्या नाटकामध्ये तो जो विदूषक आहे तो विदूषक मनुस्मृतीचे टिंगल उडवतो. बरोबर आहे की मनुस्मृतीचा अनेक उल्लेख येतो आणि त्याच्यात म्हणून हे कायदे कुणाच्या अनुमताने कुणब्या माळ्याच्या अनुमतानं केले का असा तो सगळा विचारतो. भास्करराव जाधव आंबेडकर 1927च्या महाड सत्याग्रहामध्ये मनुस्मृती जाळतात तेव्हा तेच भास्करराव जाधव मनुस्मृतीचं समर्थन करतात. ज्या फुलेंनी इथली जी ही भक्ती चळवळ होती खास करून संतांची ही सगळी परंपरा, तर त्यांनी असं म्हणाले की आर्य समाज आणि ब्रह्म समाजाबद्दलचं क्रिटिक होतं की हे ब्राह्मणांच्या लबाड्या झाकण्याचं कारस्थान आहे ते असं म्हणाले ही. आणि गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत हे की त्याला ते एका वेगळं कवर देत आहेत असं म्हणणारे फुल्यांचे अनुयायी विश्रामरामजी घोले 95च्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश्वरी हे कंपल्सरी लोकाला वाटायला लागतात अशा पद्धतीचं एक बीज जे आहे तर त्यांच्या आतमध्ये यायला लागतं. आता त्याच्यातल्या दोन गोष्टी मला ज्या मांडायच्या होत्या त्याच्यातल्या की आपण नेहमीच आता मॅडमनी पण उल्लेख केला ग्रामसीचा उल्लेख करतो, पण ग्रामसीचा उल्लेख करत असताना एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की आंबेडकराची तुलना आपण ग्रामसी बरोबर करतो आणि कोट इन कोट की आंबेडकरांनी काहीतरी तिकडनं घेतलंय. म्हणजे उदाहरणार्थ शशी थरूरच्या पुस्तकामध्ये की शशी थरूर असं लिहितात की आंबेडकरावर ग्रामसीचा प्रभाव कसा होता असं लिहितात ते. शशी थरूरनं आता मोठा लेखक आहे असं त्याने शशी थरूरनं लिहिलं. पण गंमत अशी आहे की आंबेडकर आणि ग्रामसी कधीही भेटलेले नव्हते, त्यांचं कधी काही हे नव्हतं, पण ट्रिमेंडियसली त्या दोघांमध्ये एक साधर्म्य आपणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं की ते कसा विचार करतायत की जो सहमतीच्या राजकारणाचा आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असा शब्द वापरला तो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट ऑलरेडी आंबेडकरांनी पण वापरलेला आहे आणि तो मूळ कोणी वापरला तर त्याच्या अगोदर आंबेडकर हे मानसशास्त्राचे विद्यार्थी होते. जॉन डिवे कोलंबियामध्ये असताना हे त्यांना बेसिकली मानसशास्त्र शिकवत होते आणि तिथूनच सहमतीचं राजकारण कसं घडतं अशा पद्धतीचं त्यांच्यापर्यंत आलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि तेच आपल्याला ग्रामसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतं आहे की जसं उदाहरणार्थ की ग्रामसी असं म्हणतो की आजच्या काळामध्ये की जेव्हा जुनं मरत नाही आणि नवं जन्माला येत नाही तेव्हा हा मधला काळ एक सैतानाचा काळ असतो, एक सगळ्या अनेक विकृत्या बाहेर येतात. अगदी त्याच आंबेडकर म्हणतात हे ग्रामसीनं 1930 साली लिहिलं होतं. जुनं मरण पावत असतं आणि नवीन जन्माला येत नसतं, या दरम्यानच्या काळात वेगवेगळी रोगट लक्षणं उद्भवायला लागतात, हाच तो पेच असतो असं आंबेडकर पण म्हणतात. म्हणजे तीच लाईन घेऊन इथल्या सांस्कृतिक राजकारणाची जी एक लाईन असते ती एक लाईन महत्त्वाची असते. आता मुद्दा असा असतो की त्यांनी धर्माच्या बद्दल पण एक चिकित्सा केली की ही जी का सांस्कृतिक लाईन घ्यायची असते, कारण का धर्म आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनोभूमिका घडवत असतात की ज्या मनोभूमिका न बदलल्यामुळे सत्यशोधक जलशांचं जे काही एका जातीय ह्याच्यामध्ये रूपांतर झालं त्याच्यामध्येच असतं. तर उदाहरणार्थ आपण म्हणतो की जातीचा काय धर्माचा काय प्रभाव असतो का, तर एक साधं उदाहरण सांगेल.
कदाचित आपण सगळ्या जणांनी ऐकलं असेल की मधल्या काळामध्ये खूप वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये एक मॅच फिक्सिंग झालं होतं आणि त्या मॅच फिक्सिंगमध्ये हेन्सी क्रोनिया, अजरुद्दीन आणि मनोज प्रभाकर हे तिघंजण अडकलेले होते आणि तुम्ही एक महिनाभर बातम्या असं बघू की हे तिघंही डिनाय करत होते आणि अचानक एक महिनाभराने हेन्सी क्रोनिया समोर आला आणि त्यानं कबूल केलं की यस आय एम गिल्टी, यस आय एम गिल्टी. तर काय झालं नक्की? आणि त्याच्यानंतर अनेकांनी शोधलं तर मुळात हेन्सी क्रोनिया ख्रिश्चन होता आणि ख्रिश्चन असल्यामुळं जर आपण चूक केली असेल तर आपण कन्फेक्शन दिलं पाहिजे असं वाटलं आणि तो महिनाभराने तो कन्फेक्शन देतो आणि म्हणतो यस आय एम गिल्टी. महिनाभरापूर्वी हेच तिघंजण नाकारत होते आणि अगदी त्या काळात अनेक लोकांनी समांतरपणे त्यावेळेला शोधलं. त्यावेळेला अजरुद्दीन अजमेरच्या दर्ग्यावर चादर चढवतो आहे आणि मनोज प्रभाकर गंगेमध्ये हर हर गंगे निहून म्हणतोय, कारण का हिंदू धर्म सांगतो की पाप हर हर गंगे पापे धुवून निये संगे, कारण का तो तिथं आहे. तर मुळात धर्म नावाची गोष्ट जी असते ती आपलं एक मनोभूमिका घडवत असते आणि ती मनोभूमिका घडवण्यासाठी एक वेगळी धर्माची गरज असायला लागते आणि म्हणून आंबेडकर ज्या ॲनालिसिस ऑफ कास्टचा उल्लेख केला त्या ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये असं म्हणतात की हे जे धर्मग्रंथ आहेत की ह्यांनीच हे सगळं निर्माण केले आणि म्हणून हे डायनामाईट लावून उडवले पाहिजेत असं ते म्हणाले की ह्यांना डायनामाईट लावलं पाहिजे आणि ते उडवले पाहिजे. परंतु मला असं वाटतं की जातीची जी संकल्पना आहे ती परत एका ट्रान्सलेशनच्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहे. कारण का आंबेडकर जात कशी समजून घेतात किंवा पाश्चिमात्य लोक पण जात कशी समजून घेतात, तर बेसिकली जात दोन पद्धतीची गोष्ट असते की एक आपल्या धर्मग्रंथामधनं आपण जे टेक्स्ट वाचतो त्या टेक्स्टमधनं आलेली एक जात आहे की जी जात इथं ट्रान्सलेट होऊन, की जेव्हा जात इथं समजून घ्यायची होती तर ब्रिटिशांनी ब्राह्मण लोकाला ट्रान्सलेशन करायलाच, संस्कृतचं ट्रान्सलेशन करायलाच ठेवलं होतं आणि बेसिकली ब्रिटिशांनी जेव्हा जात नीटपणे ती सिस्टमाइज करण्याचा प्रयत्न केला त्याचे सगळे आधार तर अशा पद्धतीचे ट्रान्सलेशनच होते आणि त्याच्यातूनच त्यांनी जातीला एक आयडेंटिफाय करण्याचा किंवा जातीला काही डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या ट्रान्सलेशनचा खूप मोठा रोल राहिलेला आपल्याला दिसतो आहे. आणि तीच गोष्ट आंबेडकरांनी धर्मामध्ये बघितलेली आहे. फुले तसं बघत नव्हते. मला असं वाटतं फुले जातीला, आंबेडकर जातीचं उत्तर धर्मामध्ये परत शोधतात. आता ते त्याला धम्म म्हणाले पण ते धम्माला नीट डिस्क्राईब करू शकले नाहीत, तर तो एका अर्थानं धर्मच परत पुन्हा झाला, कर्मकांडी धर्म झाला. धर्म आणि धम्मामध्ये काही फरक झाला नाही आणि तो प्रॅक्टिसमध्ये तर कधीच झाला नाही. उलट फुले की सत्यशोधक समाजाचा जर सदस्य व्हायचा असेल आणि सोडायचं असेल तर ते कबीराची विप्रमती हे त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे की ह्या सगळ्यात मी येणार नाही, कबीराचा तो एक फॉलोअर्स होईल, कबीराला फॉलो करेल. आणि जात ही ते शिक्षण आणि आधुनिकता याच्यामध्ये त्याचं उत्तर फुले शोधत होते आणि म्हणून त्या पद्धतीनं ते कधीच झालं नाही. कारण का आपण बघतो की जात नावाचं जे एक सगळं प्रकरण आहे की आज आपल्याला दिसतं की उदाहरणार्थ की आज जातीचा प्रकार काय झाला आहे की जसं मॅडम असं म्हणाल्या की हे जे सांस्कृतिक कल्चरल राजकारण जे काही खरं तरी उभा हवं होतं, तो जो त्याचा स्टेक होल्डर व्हायला हवा होता तोच स्टेक होल्डर आता ब्राह्मणी व्यवस्थेचा मूल्यवाहक बनला, म्हणजे मराठा समाज हा त्याचा मूल्यवाहक बनला. तर ह्याचं काय घडलं की फुले नीट न कळल्यामुळं किंवा त्याच्या जसं ब्राह्मणांनी ट्रान्सलेशनमध्ये चुका केल्या तसं यांनी त्याच्या ग्रास्पिंगमध्ये चुका केल्या. म्हणजे गुलामगिरीमध्येच की एक माणूस फुल्यांकडे येतो आणि ते त्याला विचारतो की तू कोण आहेस, तर तो सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीचं मराठा. तर मग फुले सांगतात की नाही अरे महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येकच मराठा आहे, अमकं आहे तमकं आहे असं सगळं सांगायला लागतो आणि मग शेवटी तो येतो ना मी कुणबी आहे. मग फुले म्हणतात असं म्हण की कुणबी आहे. तर इथं कुणबी होता, मराठा नावाची गोष्टच इथे नव्हती. मराठा ही नावाची जात ही साधारणतः 18व्या शतकाच्या नंतर विकसित झालेली गोष्ट होती आणि त्याच्या दोन गोष्टी आहेत मराठा जात नावाचं प्रकरण उभा राहण्याला. त्याच्यातली पहिली गोष्ट अशी होती की शिवाजी महाराजांचा जो एक अपमान झाला, एक सांस्कृतिक राजकारण की या व्यवस्थेमध्ये आपण शूद्र आहोत असं त्यांना वाटायला लागलं की आपण ह्या शेतकरी जातीला, आणि दुसरं शाहू महाराजांचा अपमान. आणि याच्यामधून बेसिकली क्षत्रिय नावाचं जे एक प्रकरण आहे ते उभा राहायला सुरुवात झालं.
फुले काय म्हणतायत, शाहूमध्ये आणि फुल्यामध्ये जो एक बेसिक तत्वज्ञानाचा फरक आहे, फुले संपूर्ण चातुर्वर्णी व्यवस्थाच नाकारतात. शाहूंचं म्हणणं काय आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आम्ही कुठे आहोत. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की शाहूंना जर वेदोक्त प्रकरणात अपमान झाला नसता तर पुढे त्यांचा मूळ काय राहिला असता. तर त्याच्यामुळं ते जेव्हा रप्चर दुसरं शोधतायत तर त्याच व्यवस्थेमध्ये शोधतायत, तिथंच एक पेश शोधतायत. फुले चातुर्वर्ण व्यवस्थेलाच खारीज करतायत. पण आणि त्याच्यातून मराठा नावाचं जे एक प्रकरण आहे पुढे उभा राहतं आणि मला असं वाटतं की ते जलशामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेलं एक अस्मिता म्हणून आपल्याला एक प्रतिबिंबित होताना दिसतं की एकीकडं ब्राह्मण जातीचा द्वेष आणि दुसरीकडं म्हणजे त्याचा तिरस्कार करणं आणि खालचा. तर हे काय वेगळं नव्हतं, हे बेसिकली जातीचंच कॅरेक्टर आहे. कारण काय हिंदू फिलॉसॉफीमध्ये आंबेडकर म्हणतात की जातीचं एक बेसिक कॅरेक्टर आहे. जात चढत्या क्रमानं द्वेष करते, उतरत्या क्रमानं तिरस्कार करते. आणि म्हणून हे जे मराठा मध्यमवर्गीय शेतकरी जाती आल्या त्यांनी चढत्या क्रमाने ब्राह्मणाचा द्वेष केला, पण उतरत्या क्रमानं महारामांगाचा तिरस्कार पण केला. आणि हे एक प्रकारचं पेट्रो केरोसिन इंजिन बनलं. पेट्रो केरोसिन इंजिन म्हणजे काय बोले सर, की मी खेड्यातला माणूस आहे, आमच्याकडे तेव्हा किर्लोस्कराचं एक इंजिन असायचं आणि ते सुरू करायला लागायचं पाणी देताना. तर त्याला काय करायचं, पाणी देताना ते सुरू करताना पेट्रोल लागायचं म्हणजे गुटखा, आणि मग नंतर राखेल टाकायचं, त्याच्यात केरोसिन टाकायचं, मग ते बुटबुट 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 चालत राहतं. म्हणजे त्याला आम्ही पेट्रो केरोसिन म्हणतो. म्हणजे गुटखा पेट्रोलचा लागतो पण ते केरोसिनवर चालतं. तसं आमच्या ह्या समाजव्यवस्था पेट्रो केरोसिन इंजिन काय, गुटखा ब्राह्मणांनी दिला पण सगळं केरोसिन हिताल्या शेतकरी मध्यम जातीने त्या ह्याला पुरवलं. आणि अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक जग जे आहे ते महाराष्ट्रात आज आकाराला आलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्या गफलती आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून हे एक सांस्कृतिक राजकारण जे आहे ते एक कशा पद्धतीनं खेळलं पाहिजे, सांस्कृतिक राजकारण कसं उभं केलं पाहिजे, आणि हे सांस्कृतिक राजकारण उभा करत असताना शब्दांचे अर्थ कसे लावले पाहिजेत, प्रतिमांचे अर्थ कसे लावले पाहिजेत, ट्रान्सलेशनचे अर्थनिर्णयन कसे लावले पाहिजेत, या सगळ्यांच्याबद्दलचं एक राजकारण जे आहे ते ह्या पुस्तकात मला असं वाटतं आलं आहे. आणि त्या अर्थानं खूप महत्त्वाचं काम पाटील मॅडमनी केलं आहे, याच्याबद्दल आपण त्यांना चांगले धन्यवाद दिले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं माइलस्टोन काम होताना आपल्याला दिसतंय. कारण का आता एक ट्रान्सलेशन काय या गोष्टीला नीटपणे समजून घ्यायचं आहे की उदाहरणार्थ दलित आता या सगळ्याच्या बाजूला राहत होते, पण आता दलित लिटरेचरसुद्धा एका प्रकारे ट्रान्सलेशन होताना ते आता जागतिक कमोडिटी बनलेलं आहे. आणि हे सगळं कमोडिटी बनत असताना की कशा पद्धतीचं एक सांस्कृतिक राजकारण खेळलं जातं आहे की त्याच्यातल्या पॉलिटिक्स जर कळत नसेल तर ते शेवटी एका प्रस्थापित व्यवस्थेचाच भाग कसं बनतं, हा मला असं वाटतंय हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कविता पाटील मॅम तीच गोष्ट सांगतायत की एक सत्यशोधक जलशाचं राजकारण एक हेजेमनी म्हणून समोर येतं, पण शेवटी काही प्रवास करून शेवटी त्याचाच एक भाग कसा बनत जातं हे सगळं आपण बघतो. ॲज गुड ॲज आंबेडकरी पॉलिटिक्स किंवा जलशे पण आता तसंच आपण असं बघतो की ते एक सत्यशोधक राजकारणाच्या नंतर उभा राहतात, मग आत्मचरित्र यायला लागतं. पण हे आत्मचरित्र खरंच समाजामध्ये काय बदलतं याच्याबद्दलचा मला प्रश्न आहे. मला असं वाटतंय की ब्लॅक लिटरेचरच्या आत्मकथनामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक फरक आहे. म्हणजे जसा एक दोन भाग बसतो की ब्लॅक लिटरेचरमध्ये आपल्याला एक माल्कम एक्स दिसतो आणि दुसरा मार्टिन ल्युथर किंग. तर मार्टिन ल्युथर किंग एक दया भूतदया या सगळ्या गोष्टीतनं बघतो आणि माल्कम एक्स म्हणतो मला तुमचं काहीच नको, तुमचा धर्म नको, तुमचं नाव नको, तुमचे कपडे नको, तुमचं कल्चर नको, काही, आणि एक मेजर नकार देतो सगळ्या गोष्टीला आणि एक नकाराचं पॉलिटिक्स उभा करतो. तर हा माल्कम एक्सची जेव्हा ऑटोबायोग्राफी वाचतं, एखादा गोरा वाचत असेल तेव्हा गोरा शांतपणे वाचू शकत नाही. म्हणजे एक माल्कम एक्स एक प्रचंड अपराधबोध त्याच्या मनामध्ये तयार करू शकतो की तुम्ही आम्हाला कशाला काय करा, तुम्ही ह्युमनच नाही आहात, की मुळात हे शोषण जे आहे तुम्ही ह्युमनच नाही आहात. तसं दलित आत्मकथनं हे तशा पद्धतीचा मॅसेज द्यायला जातात का, तर मला असं वाटतं ते काय करतात की एक आत्मदयेचं राजकारण खेळत राहतात की ब्राह्मणांची सहानुभूती, अमक्याची सहानुभूती मिळवण्यापर्यंतच त्यांचा तो एक गोष्ट जातो, तो त्या सत्तेला एक आव्हान आणि चॅलेंज देत नाही. आणि म्हणून असं दिसतं की असे जे प्रकल्प आहेत ते ब्राह्मणांना खूप आवडतात आणि ते आनंदानं
त्याचं ट्रान्सलेशन करतात, ते सामूहिकरित्या वाचतात आणि पुलंसारखे माणसं त्याला प्रस्तावना पण लिहितात. तर ह्याचं कारण असं असतं की आपल्याला दाखवता येतं ना, दातृत्व दाखवता येतं आणि ह्याला जगता येतं. तर अशा पद्धतीचं हे ट्रान्सलेशनचं, भाषांतराचं एक मोठं राजकारण आपल्यासमोर येतं. परंतु त्यांनी मॅडमने जे सांगितलं की हे भाषांतराचं राजकारण आणि या सगळ्याच्या ह्याच्याबद्दल, तर केवळ ते शब्दाचं आणि याचंच नाही तर एक मूल्यांचं पण एक पॉलिटिक्स असतं. ते पॉलिटिक्स आपल्यासमोर खूप अकॅडमिक पद्धतीनं मॅडमनं आणलं. त्याच्याबद्दल मी मॅडमला धन्यवाद देतो. आणि हे सगळे माझ्या डोक्यात जे काही प्रश्न होते ते मी काही बोललोच आहे, ते एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद केशवजी. केशव वाघमारे यांचा आंबेडकरी शाहिरांवर पण विशेष अभ्यास आहे आणि त्याबद्दलची लेखमाला ही त्यांनी पारी या पोर्टलवर लिहिलेली आहे. आपण जाऊन बघूही शकतो. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भोळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं. नमस्कार. सगळ्यात आधी तर आमचे विद्यापीठातले जिव्हाळ्याचे सुहृद मित्र अनिकेत जावरे यांची आठवण. आणि म्हणजे विद्यापीठाबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, शिक्षण व्यवस्थेबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, पण ह्या व्यवस्थेत अशी काही माणसं असतात की जी आपापल्या पद्धतीनं काम करत असतात आणि आपल्याला असं वाटतं की हा एक हुशार माणूस आहे, हा एक विद्वान माणूस आहे आणि हा त्याच्यापुरतं त्याचं एक काहीतरी काम करतो आहे असं आपल्याला वाटत राहतं. परंतु त्याच्या जाण्यानंतरही अनेक वर्षांनी जेव्हा मागच्या आठवड्यात डॉक्टर कविता पाटील भेटल्या आणि त्यांच्याशी बोललो आणि खटकन लक्षात आलं की ह्या पद्धतीची माणसं म्हणजे आपल्याला वाटत असली की ती आहेत त्यांच्यापुरती, ते तेवढं नसतं. तर एक संचित जे पाझरत असतं, जे आपल्याला दिसतही नाही आणि त्याचं केव्हा काय होईल आपल्याला कळतही नाही, आणि त्याचंच एक मूर्तिमंत रूप म्हणजे आज प्रकाशित झालेलं हे पुस्तक. खरं तर ह्या संपूर्ण वातावरणात म्हणजे आधी त्यांनी पुस्तकाचा परिचय करून दिल्यानंतर केशव वाघमारेंनी ज्या पद्धतीनं एक कारणमीमांसा मांडली, त्याच्यानंतर मी एक इथे नाटकातला नाटक करणारा म्हणजे ते म्हणाले मी अकॅडमिकमधला नाही, मी तर इंग्रजीतलाही नाही, मी सोशोपॉलिटिक्सच्या ह्याच्यातलाही नाही, त्यामुळे एक ऑडमॅन आऊट आहे अशीच एक भावना मला सातत्याने होते. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ते म्हणजे की ह्या पुस्तकाचं महत्त्व आणि ज्या काळात ते पुस्तक येतं आहे तेही अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा PhD ही एक केवळ नोकरी टिकवून ठेवण्याची किंवा नोकरी मिळवण्याची गोष्ट होती आहे आणि APIच्या निमित्तानं भरमसाठ पब्लिकेशन्स होत आहेत आणि ज्याच्यामध्ये म्हणजे आधी तरी आमचे सर, माझे PhDचे गाईड राजीव नाईक सर जे नेहमी म्हणायचे की संकलन नको आहे आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. पण म्हणजे आता आपण जेव्हा या सगळ्या बजबजपुरी वगैरे किंवा ज्या पद्धतीनं हे सगळा कचरा वाढलेला याच्याकडे बघतो तर ह्याच्यात संकलनही नाही आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर एक ठोस विचार घेऊन एक पुस्तक येतं ही खरोखरच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप आशेची बाब आहे. आणि जसं मी म्हणालो की विद्यापीठात अनिकेत होता आणि नंतर आपल्याला त्याच्या अस्तित्वाचे काही परिणाम दिसून येत आहेत, तसं या पद्धतीची वाङ्मय निर्मिती, पुस्तक निर्मिती आता होती आहे. कळत नकळत नंतरच्या काळामध्ये याच्यातनं जे झिरपलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला निश्चितच दिसून येतील.
केशव वाघमारे यांनी ज्या पद्धतीची उत्तम कारण मीमांसा केलेली आहे की पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचा विषय हाताळलेला आहे आणि जातीय धार्मिक वातावरणामध्ये त्याचा कसा अर्थ लावला जातो आणि कशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात या अनुषंगाने त्याचं एक अतिशय सविस्तर विचार करायला लावणारं विवेचन त्यांनी खरं तर केलेलं आहे. परंतु जेव्हापासून नितीन ब्रह्मेंचा मला सगळ्यात पहिल्यांदा फोन आला आणि त्यांनी मला ह्या कार्यक्रमाविषयी सांगितलं तर मी पटकन त्यांना तेच म्हणालो की अहो मी कशाला, माझं काय आहे इथे, म्हणजे मला नाही वाटत मी ह्या सगळ्या याच्यामध्ये फिट होतोय. आणि नंतर डॉक्टर कविता पाटील यांच्याशी संवाद झाला. पुस्तक मी वाचलं नाही पण त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांचा PhDचा विषय नेमका काय आहे आणि तो पुस्तकात कशा पद्धतीनं आलेला आहे. आणि त्या पद्धतीनं मी जेव्हा विचार करत होतो तर त्या अनुषंगाने मला जे काही सुचतं आहे, जे काही प्रश्न पडत आहेत किंवा जी काही निरीक्षणं वाटत आहेत ती थोडीफार नोंदवायचा मी प्रयत्न करतो. सुरुवात एका वेगळ्या याच्यापासनं की नाटक जेव्हा आपण म्हणतो ते नाटक हे कलेच्या प्रांतामध्ये एका विचित्र जोड रस्त्यावर चौकामध्ये येतं आणि त्याच्यामुळे त्याच्या अस्तित्वाचाच मला वाटतं प्रश्न निर्माण होतो की ते कोणाच्या गटात जातं, कोणाच्या मालकीचं आहे, ते साहित्याच्या मालकीचं आहे की ते प्रयोगाच्या मालकीचं आहे. आणि म्हणून मग आम्ही ह्या संपूर्ण याच्यात कारण जेव्हा मराठी विभागातले, हिंदी विभागातले, इंग्रजी विभागातले नाटकात संशोधन करणारे आमचे काही मित्र भेटतात आणि त्यांच्याशी बोलतो तर ते इतकं त्याचं लिटररी ॲनालिसिस करत असतात, इतकं साहित्याच्या याच्याने करत असतात की आम्ही म्हणतो की अरे नाही बाबा, आम्ही प्रयोगात हे असं नाही बघत, फार वेगळ्या पद्धतीनं आम्ही या सगळ्यांकडे बघतो. आणि जेव्हा आमच्या नाटकातले लोकांशी आम्ही बोलत असतो, ते चर्चा करत असतो तर बऱ्याच वेळेला वाटतं की हे बरोबर आहे पण कुठेतरी याची संहिता आहे ना. तर नेमकं हे याचं सत्ताशास्त्रीय स्थान आहे कुठे, साहित्यात आहे की प्रयोगात आहे. आणि म्हणून एक दोन पद्धतीनं मला याचं असं वाटतं की नाटकाचा इतिहास आरंभापासून ते आतापर्यंतचा जर आपण पाहिला तर ते दोन संस्कृतींमध्ये आपल्याला कायम एक पाय एका संस्कृतीत आणि एक पाय दुसऱ्या संस्कृतीत त्याचा दिसून येतो. एक आहे पाठ्याची संस्कृती आणि दुसरी आहे मंचनाची संस्कृती. आणि खरं तर जेव्हापासून नाटकाचा उगम झाला ते मंचनाच्याच याच्यातनं झालं. तेव्हा त्याला कदाचित मंचन हा शब्द लाभला नसेल, परंतु मंचनातनं ते आलं. आणि इतिहास शिकवताना आम्ही म्हणतो की नाटकाचं अस्तित्व कधीपासून, तर होमो इरेक्टसचा होमो सेपियन झाला तेव्हापासून जगात नाटक आहे. त्यामुळे अर्थात तेव्हा आणि शब्द लिहिला गेलेला नव्हता, शब्द म्हणजे हे निर्माण झालेला नव्हता, लिखाणाची सुरुवात अजून झालेली नव्हती. त्यामुळे नाटक हे आधीपासून आहे ते मंचन संस्कृतीचाच भाग आहे. यथावकाश ते पाठ्यसंस्कृतीचा भाग बनलं, पण पाठ्यसंस्कृतीचा भाग म्हणून ते हायलाईट झालं, महत्त्वाचं ठरलं. कारण लिखित किंवा छापील शब्द हा टिकून राहतो आणि नाटक हे जे आपण नेहमी म्हणतो की एफिमेरल आहे, हिअर अँड नाऊ आहे. जोपर्यंत प्रयोग चालू आहे तोपर्यंत नाटक आहे, प्रयोग संपला नाटकाचं अस्तित्व संपलं. आणि त्यामुळे त्याच्या मंचन संस्कृतीतलं जे नाटक आहे त्याचा फारसा विचार हा होत नाही, त्याची फारशी समीक्षा ही होत नाही, त्याचा फारसा अभ्यास, त्याच्याविषयीचं फारसं संशोधन हे होत नाही. आणि झालं तरी मग ते इतकं शेलकं असतं किंवा नाट्यसमीक्षेमध्ये जेव्हा वर्तमानपत्रात नाटकाचा कुठल्याही नाटकाविषयी लिहून येतं, समीक्षा म्हणावी की नाही हा वेगळा भाग, पण नाटकाविषयी लिहून येतं तर संपूर्ण म्हणजे जवळजवळ 90% भागामध्ये
त्या नाटकाची गोष्ट सांगितलेली असते आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने त्याचं तत्कालीन किंवा सामाजिक राजकीय महत्त्व सांगितलेलं असतं आणि शेवटच्या 10% नेपथ्य प्रयोगास पूरक होतं. प्रकाश योजनेने नाटकातल्या संहितेला न्याय दिला, अभिनय अमुक अमुक, म्हणजे त्यांना जणू काही स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे आणि ते सगळं संहितेच्या अनुषंगानेच सगळं काही आहे की काय असं अगदी वर्तमानपत्री रिपोर्टाजमध्येही आपल्याला दिसून येतं. तर जे संशोधन ग्रंथ आहेत किंवा त्यांच्याविषयी जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये देखील तीच आपल्याला ओढली गेलेली दिसते. आणि म्हणून नाटकाच्या आरंभापासून ते आतापर्यंत पाठ्यसंस्कृतीच वरचढ ठरलेली आहे आणि मंचन संस्कृती ही उपेक्षित राहिलेली आहे. आणि हे मला वाटतं कुठेतरी डॉक्टर कविता पाटील म्हणतात त्याला पॅरलल जातं की कशा काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या ठरतात आणि कशा काही गोष्टी ह्या नेहमीच परिघाबाहेर राहतात, उपेक्षित राहतात आणि हे योगायोगाने घडत नाही. हे केवळ त्याचं जे इंटरनल डायनॅमिक्स आहेत त्याच्यामुळे हे घडत नाही, तर ते जसं आता केशव वाघमारेंनी उलगडून दाखवलं ते एका सांस्कृतिक वर्चस्व वादाने कसं डिझाईन केलेलं असतं ते आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मागच्या शतकामध्ये अमेरिकेतला एक नाट्य अभ्यासक आहे रिचर्ड शेखनर आणि तो म्हणतो की इतिहास ज्यांना लिहिता येत होते त्यांनी इतिहास लिहून ठेवले, मग जे सादर होत होतं ते काही इतिहासाचा भागच नाही काय. आणि त्यांनी अख्खी एक परफॉर्मन्स स्टडीज नावाची एक वेगळीच अभ्यास शाखा विद्याशाखा सुरू केली आणि त्याचा पुरस्कार करायला सुरुवात केलं. आणि जेव्हा आपण परफॉर्मन्स स्टडीजच्या दृष्टिकोनातनं कुठल्या तरी परंपरेकडे बघतो तेव्हा जे आपल्याला एरवीच्या इतिहासात ज्या गोष्टी कळलेल्या नाही आहेत त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. आणि ह्या पुस्तकात मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं एकत्र येत आहेत की एका बाजूला त्या अनुवादित झालेल्या नाटकांमध्ये कशा पद्धतीनं हेजेमनी वर्क करते याच्याविषयी बोलतात की जे अनुवादित झाले, लिहिले गेले, छापले गेले आणि एक संहिता म्हणून पाठ्य म्हणून कायमस्वरूपी आपल्याला ग्रंथालयाचा भाग म्हणून किंवा इतर कशाचा भाग म्हणून आपल्याला उपलब्ध झाले. आणि दुसरी एक प्रयोगाची मंचनाची परंपरा आहे ज्याच्यामध्ये सत्यशोधक जलसे सादर झाले आणि ते सादर झाले आणि जसं नाटकाचं स्वरूप आहे आत्ता आणि इथे ते झाले आणि संपले. आणि त्यामुळे आपल्याला ते नेमकं प्रयोगात काय पद्धतीचा परिणाम साधत होते, कोणती अनुभूती देत होते त्याचं आपल्याला काहीच माहिती नाही. बरं त्याच्या संहिताही नाही, जे काय ते संहितेच्या आजूबाजूचं ज्याच्यावरनं आपल्याला संहितेची कल्पना येईल असं काहीतरी. आणि त्याच्यामुळे एक त्या हा जो एकूणातच त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आढावा घेत आहेत, एक छापलेल्या शब्दांचा जसा घेत आहेत तसा त्या मंचन संस्कृतीला चं प्रतिनिधित्व करणाऱ्या जलशांचाही उल्लेख करून आणि त्याच्यातनं आपल्याला दिसतं की हे मग फक्त एकाच ठिकाणी हे घडलेलं नाही आहे, हे जसं छापलेल्या शब्दाच्या बद्दल घडलेलं आहे हे तसंच सादर होणाऱ्या मंचावरनं उच्चारल्या गेलेल्या शब्दाच्या बाबतीतही आणि बऱ्याच वेळेला शब्द नसतानाही जी रंगसंहिता वर्क होते त्याच्या बाबतीतही ह्या गोष्टी ह्या घडलेल्या आहेत. आणि हे का घडलं असावं, हे असं का म्हणजे नेमकं काय याच्या मागे असावं याचा विचार करायला जेव्हा मी सुरुवात केली आणि मग मी म्हटलं की एकूणातच जेव्हापासून नाटक ह्या पृथ्वीवर आहे ते आतापर्यंत आणि त्या त्या काळातली शासन व्यवस्था यांचे काय परस्पर संबंध आहेत
हे आपण थोडेफार तपासून बघूयात का, आणि त्याच्यातनं काही हाताशी लागतंय का. तर एक पटकन एक 2-4 वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं जी क्लिक झालेली आहेत तेवढी नमूद करतो. 1000 वर्षांपूर्वी जेव्हा प्राकृत आणि संस्कृत भाषेतनं नाटकं सादर होत होती, तेव्हा त्याचे जे नाटककार होते त्यांना राजाश्रय होता, आणि राजाची मर्जी राखली तर तो राजाश्रय टिकून राहणार. आणि म्हणून सगळी त्या काळातली जर नाटकं पाहिली तर त्या पद्धतीनं म्हणजे त्या राजाचं नाही, पण एकूणच राजा कसा चांगला, राजा कसा दानी, राजा कसा शूरवीर, अशी एक वर्णनं त्याच्यामध्ये हे केली जातात. आणि मग शौर्याचं अंतिम हे काय, तर जसं शौर्य तसं वीरपणा त्याचा. आणि तो कशातनं दिसतो, तर मग राजाला 4 बायका, 5 बायका, 6 बायका, आणि आता तो 7वीच्या प्रेमात पडलेला आहे. आणि मग ती मिळवण्यासाठी तो कशा खटपटी करतो, आणि शेवटी ती त्याला कशी भाळते आणि त्याची होते. जवळजवळ सर्व नाटकांमध्ये आपल्याला ह्या पद्धतीची रचना दिसते, कारण त्या राजाला तशा पद्धतीनं जर मी चित्रित केलं नाही तर मला माझी पिदागी मिळत राहणार नाही. तर हा एक नकळत किंवा ठरवून असलेला शासन व्यवस्था आणि कलावंत यांच्यातला एक परस्पर संबंध आपल्याला दिसून येतो. आणि हा फक्त तिथेच होता असं आपल्याला दिसत नाही, तर तो तेव्हापासून आतापर्यंत चालत आलेला आहे. आणि ह्याला छेद देणारं किंवा म्हणजे ह्या मांडणीला नाही तर यंत्रणेला छेद देणारं एक उदाहरण आपल्याला इटलीमध्ये दिसतं 14व्या शतकामध्ये, जेव्हा इटलीमध्ये कॉमेडिया डेलार्टे नावाचा लोककला प्रकार जन्माला आला, बहरला, आणि तो इटलीतनं जवळजवळ सर्व युरोपभर, विशेषतः पश्चिम युरोपभर पसरला. हा भटक्या कलावंतांचा, भटक्या लोकांचा लोककला प्रकार होता. आणि ते एका गावातनं दुसऱ्या गावात जायचे, जत्रेत, बाजारात, कुठेही, म्हणजे आपल्याकडे जसे रस्त्याच्या बाजूला खेळ करणारे दिसतात, कसरतीचे खेळ करणारे, त्या पद्धतीनं हे नाटकाचा खेळ करायचे. आणि हे देखील म्हणजे जेव्हा एक अमीर उमरावांचा समाजात गट होता, एक अगदी रस्त्यावरचे खालच्या गटातले कलावंत होते, आणि यांचं मनोरंजन कोणासाठी होतं तर खालच्या गटातल्याच याच्यासाठी, की घरातनं काहीतरी कामासाठी बाहेर पडले आणि रस्त्यात त्यांना एक नाटक होताना दिसलं म्हणून थांबले आणि पाहत राहिले. या सगळ्या नाटकांची कथानकं जर आपण पाहिली तर ह्या कथानकांमध्ये म्हणजे ती कथानकं विनोदी होती, त्या कथानकांमध्ये सस्पेन्स होता, त्या कथानकांमध्ये गूढता होती, समज गैरसमज होते. याचंही कारण अगदी सोपं होतं, कारण हुक करायचं होतं त्यांना, प्रेक्षकांना शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं होतं, कारण शेवटी ते टोप्या फिरवायचे आणि त्याच्यात हॅट कलेक्शन व्हायचं. तर ते जर जास्तीत जास्त जमा व्हायचं असेल तर प्रेक्षकांनी शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे, आणि शेवट हा एकदम एक्साइटमेंटमध्ये झाला पाहिजे, की जेणेकरून ते मुक्तपणे खिशातनं टोपीत पैसा टाकतील. तर हे सगळं होतं, परंतु यांच्या कथानकांमध्ये स्टॉक कॅरेक्टर्स असायची. या स्टॉक कॅरेक्टरमध्ये काही मालक म्हातारे असायचे, हे घराचे मालक असायचे, आणि ते अतिशय खतरूड असायचे, आणि ते सतत काही ना काही पिरपिर करत राहायचे, त्रास देत राहायचे. दुसरे असायचे स्टॉक कॅरेक्टर, ते प्रेमिक असायचे, ते तरुण असायचे, आणि त्यांना प्रेम करण्याशिवाय दुसरा काही उद्योग नव्हता. पण हे मालक म्हातारे खतरूड असल्यामुळे त्यांना काही ह्या तरुणांचं प्रेम बघवत नाही, आणि ते सारखं ह्या प्रेमामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न करतात. आणि मग इथे तिसऱ्या पद्धतीचे जे स्टॉक कॅरेक्टर्स आहेत त्यांचं महत्त्व आहे. हे तिसऱ्या पद्धतीचे स्टॉक कॅरेक्टर्स होते ते त्या घरातले नोकर, आणि हे नोकर मग त्यांना प्रेमिकांविषयी, तरुणांविषयी सहानुभूती असते, आणि मग ते म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आणि ते मालकाला फसवतात, गंडवतात, आणि ह्या प्रेमिकांचं मिलन करून देतात. आपल्याकडेही हे मॉडेल अनेक हिंदी सिनेमांमधनं, बावर्ची वगैरे सारख्या याच्यातनं ते फॉलो झालेलं आहे. परंतु जवळजवळ सर्व कॉमेडिया डेलार्टेचं कथानक, काहीही स्टोऱ्या वेगळ्या असल्या
तरी साधारण लाईन हीच की मालक दुष्ट असतात आणि नोकर हे विनोदी असतात, पण ते विनोद करता करता केव्हा मालकाची खेचतात हे कळतही नाही. आणि हे कष्टकरी प्रेक्षक जेव्हा बघतात तेव्हा हे बघून त्यांना आनंद होतो की कसं ह्या श्रीमंतांना एक आपल्यासारखाच माणूस कसा गंडवतोय. आणि त्यामुळे हे वरवर दिसताना एक अतिशय स्लॅपस्टिक, विनोदी, रंगीबेरंगी, गीतसंगीत, नृत्ययुक्त असं जरी दिसत असलं तरी ते एक महत्त्वाचा पॉलिटिकल मेसेज हे त्या प्रत्येक नाटकांमधनं देत होतं. आणि तिथेही कारण हे जे करणारे होते ते राजाश्रयावर अवलंबून नव्हते, ते लोकाश्रयावर अवलंबून. आणि लोकांना जर आपण ते कसं तरी श्रीमंतांना आपण फसवू शकतो हे दाखवलं तर लोक खुश होतील आणि आपल्याला पैसे. तर म्हणजे कलाकार हा म्हणजे मला म्हणायचं आहे, तो लेखक असू दे, दिग्दर्शक असू दे, नट असू दे, कोणीही असू दे, तो नाटकाच्या उगमापासून डॅम्बिसच आहे. जिथून आपली कला सर्वाईव्ह होईल त्यांना खुश ठेवणं. लहान मुलं कसं असतात की मोठ्यांना काय पाहिजे याचा अंदाज घेतात आणि तेवढंच बोलतात. तसं हे कलावंत त्या पद्धतीनं हे करतात, त्यांच्या याची रचना करतात. मग राजाश्रयवालं संस्कृत प्राकृत भाषेतलं नाटक असू देत किंवा लोकाश्रयवालं कॉमेडिया दिला ते असू देत. याच्यात एक तिसरं उदाहरण एक वेगळंच आपल्याला जाणवतं, ते स्टालिनच्या काळातल्या रशियातलं. स्टालिनने त्याच्या काळामध्ये म्हणजे जसं मागा आहे तसं कदाचित मेक रशिया ग्रेट अगेन वगैरे असं कदाचित त्याच्या डोक्यात एक कॅम्पेन असावं. आणि त्याच्यात त्यांनी ज्या ज्या गोष्टी आणल्या त्याच्यातला एक म्हणजे त्याने सर्व कलांसाठी सोशलिस्ट रिअलिझम हा एक इझम ऑफिशियल नॅशनल इझम आहे असं सांगितलं. आणि तो म्हणजे काही म्हणजे फार वेगळा इझम आहे अशातला भाग नाही आहे. साधारण त्या काळामध्ये जो एक रिअलिझम सगळ्या युरोपभर फोफावलेला होता त्याच्यातच त्यांनी फक्त एक पुरवणी अशी टाकलेली होती की क्रांती घडली आणि क्रांतीमुळे लोकांचं आयुष्य सुखकर झालं आणि अशा क्रांत्या घडत राहिल्या तर लोकांचं आयुष्य अजून सुखकर होत राहील. हा मेसेज तुमच्या प्रत्येक नाटकात आला पाहिजे, प्रत्येक चित्रपटात आला पाहिजे, प्रत्येक चित्रात आला पाहिजे, कवितेत आला पाहिजे. आणि त्यामुळे जे फॉर्मॅलिस्ट लोक होते त्या काळातले ते याच्यामुळे एकदम वेगळ्या याच्यात गेले. पण गमतीचा भाग आपल्याला असा दिसतो की फतवा ह्या पद्धतीचा निघाल्याबरोबर बहुसंख्य नाटककारांनी हाच इझम कसा जगातला श्रेष्ठ इझम आहे असं मानून पटापट त्या पद्धतीच्या कादंबऱ्या, त्या पद्धतीची नाटकं लिहायला सुरुवात केली. त्याला अपवाद 2 नाटकाच्या याच्यातले. एक स्तानिस्लावस्की नावाचा जो दिग्दर्शक आणि ॲक्टर ट्रेनर होता तो म्हटला मी नाटकच करणार नाही. तो गप्प बसला आणि जेव्हा त्याने बारीक सारीक काही बोलायचा प्रयत्न केला तर तो आजारी आहे असं त्याला सांगून त्याला विश्रांतीसाठी फ्रान्समध्ये पाठवून दिलं. आणि जेव्हा तो परत आला तेव्हा नजरकैदेत राहिला मरेपर्यंत. दुसरा स्तानिस्लावस्कीचाच डिसायपल होता मेअरहोल्ड नावाचा. ह्या मेअरहोल्ड म्हटलं की मला हे मान्यच नाही, कलावंतावर तुम्ही अशा पद्धतीची बंधनच लादू शकत नाही आणि मला जे वाटतं ते मी माझ्या नाटकांमधनं करणार. आणि मेअरहोल्डचे हालहाल करण्यात आले आणि शेवटी त्याला सायबेरियात पाठवून कधीतरी वन फाईन मॉर्निंग त्याच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. आणि इथंच हे थांबलं नाही तर नंतर मेअरहोल्डच्या संदर्भातले जे जे रेकॉर्ड्स होते ऑफिशियल त्याच्या शाळांमध्ये, त्यांनी जिथे जिथे नोकऱ्या केल्या किंवा काय त्यांनी सरकारी हे केलं ते सगळे रेकॉर्ड जाळून टाकण्यात आले. जिथे जिथे त्याचे फोटो होते त्यांना काळीशाई लावण्यात आली. जणू काही मेअरहोल्ड अस्तित्वातच नव्हता असं दाखवण्यात आलं. कोणती विचारधारा चांगली कोणती वाईट हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की जेव्हा
त्या विचारधारेशी असलेली आपली बांधिलकी संपते आणि आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं हे सगळं झालं पाहिजे. तेव्हा काय काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे. पण हे उदाहरण मला ह्याचसाठी महत्त्वाचं वाटतं की परत आपल्याला ते शॅमेलियॉन सरड्यांसारखे या काळामध्ये असे अनेक नाटककार जे दिसतात की त्यांनी जी शासन व्यवस्था म्हणते, शासन व्यवस्थेला जे हवं आहे ते आम्ही करू. मराठी रंगभूमीच्याकडे हा शेवटचा मुद्दा मी मांडतो, मला माहिती उशीर झालेला आहे. मराठी रंगभूमीकडे जेव्हा आपण येतो तेव्हा मराठी रंगभूमीवर आपल्याला नाटकांचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण करता येईल. पण मराठी नाटक हे अख्ख्या भारतात ज्याच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतं ते मराठीतलं व्यावसायिक नाटक, किंवा आपण त्याला वेगळ्या पद्धतीनं म्हणून मुख्य धारेतलं नाटक, मेनस्ट्रीममधलं नाटक. आणि मेनस्ट्रीममधलं नाटक गेली 250 वर्ष मराठी रंगभूमीवर चाललेलं आहे. आणि तेवढ्याच ताकदीनं एक समांतर रंगभूमी ही महाराष्ट्रात कार्यरत आहे. पण मेनस्ट्रीम जे आहे ते प्रामुख्याने व्यावसायिक आहे. आणि हे मेनस्ट्रीम नाटक काय करतं म्हणजे अगदी विष्णुदास भावेंच्या सीतास्वयंवरपासूनचं मेनस्ट्रीम जर आपण बघत गेलो, मग संगीत नाटकातले किर्लोस्कर, देवल, खाडीलकर, गडकरी परंपरेपासून अगदी विवा शिरवाडकर, कानेटकरांपासून आत्ताच्या दळवी बंधूंपर्यंत, किंवा त्याच्यानंतरही दळवीही आता जुनेच झाले, आत्ताचे क्षितिज पटवर्धन वगैरे मंडळींपर्यंत. हे मेनस्ट्रीम नाटक नेमकं करतं काय तर लोकांना आवडेल, भावेल, रुचेल, पचेल, झेपेल असंच फक्त आपण करायचं, त्याच्या पलीकडे करायचं नाही. जणू काही म्हणजे लोकांना डिचवायला जायचं नाही. आणि ते एक छान मनोरंजन त्यांचं करायचं, त्यांच्या मनाला गुदगुल्या होतील अशा पद्धतीचं कथानक आणायचं, अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा आणायच्या, अशा पद्धतीच्या घटना त्याच्यात घडवून आणायच्या, अशा पद्धतीच्या कॉमेंट करायच्या. आणि मग थोडंसं लहान मुलाचं जसं आपण गालगुच्च्या घेतो थोडंसं, तसं आपण काहीतरी समाज प्रबोधनपर काहीतरी करतोय असा आव आणत थोड्याशा टीकाही करायच्या. पण तरीही जे रुचेल, भावेल, पचेल, झेपेल इथपर्यंतच त्याची व्याप्ती ही शिल्लक ठेवायची आणि त्याच्या पलीकडे अजिबात नाटकाला जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणजे मला असं वाटतं की 250 वर्ष मराठी नाटक सर्वाईव्ह झालेलं आहे ते अशा पद्धतीनं प्रेक्षकांचा अनुनय करत राहिल्यामुळेच ते सर्वाईव्ह होत कदाचित राहिलेलं आहे. मग म्हणून समांतर रंगभूमी इथे वेगळी दिसते की ते हा विचारच करत नाही, प्रेक्षकांना काय पाहिजे त्याच्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे हे ते मांडत राहतं. लोकांना काय दिलं पाहिजे, म्हणजे आई जसं म्हणते की मुलगा चिप्स मागत असतो पण आई म्हणते की नाही तू नाचणीचा लाडू खा. तर तसं मराठी रंगभूमीने बाळाला चिप्स हवे तर चिप्सच पुरवत राहिलेलं आहे, कधीही पौष्टिक म्हणून नाचणीचा लाडू दिलेला नाही आहे. ते काम मग समांतर प्रायोगिकवाल्यांनी केलेलं आहे. जाता जाता फक्त 2 उदाहरणं मराठी व्यावसायिक रंगभूमीवरची. एकच मॉडेल कसं वेगवेगळ्या पद्धतीनं वापरलं जातं याच्यासाठी की एक कुटुंब कीर्तन नावाचं नाटक आहे. त्याच्यामध्ये एका तरुण कीर्तनकाराचं लग्न होतं आणि सुनबाई घरात येते आणि त्या सुनेला जेव्हा डोळे लागतात तेव्हा तिलाही माहिती नाही आहे, पण तिला डोहाळे कशाचे लागतात तर तिला बॉईल एग खायचे डोहाळे लागतात की जे तिने आयुष्यात खाल्लेलं नाही आहे. आणि कीर्तनकाराच्या कुटुंबात सुनेला आता अशा पद्धतीचे डोहाळे लागले तर हे पुरवावेत की ना पुरवावेत याचं काय करावं. आणि मग मराठी नाटकाच्या एकूण याच्याप्रमाणे ते मेलोड्रॅमॅटिक पद्धतीनं त्या मुलीला घराबाहेर काढण्यापर्यंत, मग तिचं मी तोंड पाहणार नाही वगैरे असं सगळं होतं. आणि शेवटी तिला तिच्या माहेरी उपरती होते की ज्या कुटुंबात आता माझं संपूर्ण आयुष्य आहे त्यांना दुखावून मला चालणार नाही आणि म्हणून ती तिचा हट्ट सोडते आणि
परत तिच्या नवऱ्याकडे सासूकडे येते आणि माझं कसं चुकलं मला माफ करा आणि मग कुटुंबाचं संस्कृतीचं आपल्या परंपराचे गोडवे गात गात नाटक संपतं. दुसरं नाटक आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. ह्या नाटकामध्ये 3 पिढ्या आहेत. एक पिढी टिपिकल आपल्या देशातली, दुसरी मग त्यांचा मुलगा आता परदेशात गेलाय आणि त्याने तिथे जाऊन परदेशी बाईशी लग्न केलंय आणि म्हणून आपली संस्कृती आता धोक्यात आलेली आहे आणि आता आपलं काय होणार असं हे होऊन बाप मुलावर रागावतो आणि जवळजवळ 20 वर्ष मुलाचं तोंड बघत नाही, त्याच्याशी बोलत नाही. आता तिसरी पिढी येते जेव्हा त्या परदेशात गेलेल्या मुलाची मुलगी ती मोठी होते आणि फ्रान्समध्ये शिकायला जाते आणि ती तिच्या एका बॉयफ्रेंड बरोबर हॉटेलात मजा करत असताना लॉकडाऊन लागतो आणि नंतर तिला जवळजवळ महिनाभर त्या आणि तो अरब आहे त्या मुलाबरोबर महिनाभर काढावा लागतो. आणि मग आता ह्या 3 पिढ्यांमध्ये हे दाखवलेलं आहे की मग आता काय योग्य काय अयोग्य, कोणाचं चूक कोणाचं बरोबर. आणि नेहमी पहिली पिढी दुसऱ्या पिढीला दूषणं देते, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला दूषणं देते. ह्या नाटकात इंटरेस्टिंगली जी म्हातारी पिढी आहे ते मात्र आपल्या नातीचं वागणं ॲक्सेप्ट करून टाकतं. हां, आणि मग नाटकाचा शेवट जर हा टिपिकल मराठी नाटकाच्या पद्धतीने व्हायचा असता तर तो असा झाला असता की त्या मुलीला तिची चूक कळली असती आणि ती म्हटली असती की आता मी तुम्ही म्हणाल त्याच्याशी लग्न करते वगैरे वगैरे. नाटकाच्या शेवटी म्हाताऱ्यांना त्यांची चूक कळते आणि ते म्हणतात की पिढी बदललेली आहे, सगळं बदलणारच, आम्ही आमचा दृष्टिकोन व्यापक केला पाहिजे. तर आणि हे नाटक टिपिकल कमर्शियल नाटक आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट ह्या पती पत्नींनी ते प्रोड्यूस केलेलं आहे आणि कमर्शियल नाटकाला जे जे पाहिजेत ते सगळा माल मसाला याच्यात आहे. पण प्रेक्षकांना अंजारणारं गोंजारणारं शिकवण काही हे नाटक देत नाही. तर मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आपल्याकडे आमची परंपरा आमची संस्कृतीच श्रेष्ठ आणि तीच टिकवून ठेवायला पाहिजे अशी नाटकं येत असताना ह्या अशा पद्धतीची ही नाटकं मराठी रंगभूमीवर येत आहेत. आता ती चालेल न चालेल हा वेगळा भाग, परंतु या पद्धती मुद्दा काय आहे की या उदाहरणांमधनं मी हेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की जे डॉक्टर कविता पाटील त्यांच्या पुस्तकातनं सांगू पाहत आहेत की वरवर पाहता आपल्याला हे काहीही लक्षात येत नाही, परंतु जसं आपल्या आत जी शर्टाच्या आत शिलाई दिसते तशी एक याच्या आत एक शिवण आहे, एक शिलाई आहे आणि ती ह्या सगळ्यांवर एक काम करत असते. तर मला माहिती नाही मी कितपत विषयाला धरून बोललो किंवा नाही बोललो. नितीन ब्रह्मेंनी मला सांगितलं होतं त्याच्या अनुषंगाने बोला तर त्याच्या अनुषंगाने मी बोललेलो आहे. पण पुन्हा एकदा मी ह्या पुस्तकाचं स्वागत करतो, डॉक्टर कविता पाटील यांचं अभिनंदन करतो आणि मराठी नाटकाविषयीचा हा अतिशय महत्त्वाचा ऐवज इंग्रजीतनं त्यांची PhD होती म्हणून इंग्रजीतनं येतोय हे ठीक आहे, पण तो मराठीतनं यावा आणि मराठी वाचकांपर्यंत मराठी अभ्यासकांपर्यंत पोचावा अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर भोळे सर. मी केशव सरांचे आभार मानतो आणि त्यांनी डॉक्टर पाटील यांना आता एक सजेशन दिलेलंच आहे मराठीचं, तर त्याच्यावर विचार करतील अशी मी आशा करतो. आणि आपण सगळे या ठिकाणी आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल आपल्या सगळ्यांचेही खूप खूप आभार. या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन झालेलं आहे आणि हा कार्यक्रम आता आपण संपवतो आहे. धन्यवाद.